विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करून श्री केळबाई मातेच्या चरणी लीन होऊन रंगदेवता व नाट्य नटेश्वराला भावपूर्ण स्मरून व उपस्थित रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून श्री केळबाई मातेच्या कौलोत्सवानिमित्त टायगर कला क्रीडा संघ मुळगाव पुरस्कृत आणि श्रीदेवी भराडी तरुणहौशी नाट्य मंडळ हणखणे प्रस्तुत रघुनाथराव चव्हाण लिखित आणि चंद्रशेखर गवस दिग्दर्शित 3 अंकी महान ऐतिहासिक नाट्यपुष्प सरनोबत। रंगभूषा जितेंद्र परब, पार्श्वसंगीत सत्यवान नाईक, वेशभूषा उदय घाडी, आनंद भाडगुत, नेपथ्य रंगमंच सजावट गुरुप्रसाद रंगमंच कासारपाल गोवा, प्रकाश योजना हरिश्चंद्र नाईक, ध्वनी संकलन सुभाष शिरोडकर बांदा, व्हिडिओग्राफी सोहम संगीत, पात्र परिचय शिवाजी मुकेश नाईक, सरनोबत नेताजी पालकर रामा नाईक, दिलेर खान ब्रिजेश नाईक, दौलत खान मनोज परब, मिर्झा राजे जयसिंग गौरेश नाईक, उदाजी तेजस गवस, विश्वासराव संदीप वरक, टिकोजी गणपत मापारी, नवसाजी प्रसाद गवस, निर्मला गीताली मातोंडकर, इतर सुजल नाईक, पांडुरंग नाईक, आयुष नाईक, साहिल नाईक, चैतन्य नाईक। तर सादर करीत आहोत टायगर कला क्रीडा संघ मुळगाव पुरस्कृत आणि श्रीदेवी भराडी तरुण हौशी नाट्य मंडळ हणखणे पुरस्कृत आणि चंद्रशेखर गवस दिग्दर्शित महान ऐतिहासिक नाट्यकृती सरनोबत। दौलत खान, आज सकाळपासून मिर्झा राजांच्या छावणीत कसलं बरं धमाल चालली आहे। एखादी मराठी छोकरी गाठून शादी खातर तर नाही ना हा जल्लोष मांडला? छे छे हुजूर, मिर्झा राजांचं आता हे शादीचं काय वय आहे? सर्व हयात दुश्मनांच्या संशयाला लंगण देण्यात गुजरून गेल्यावर आणि आता प्रत्यक्ष शिवाजी सारखा बंडखोर दुश्मन छाती समोर असताना राजाजींना शादीची बात कशी बरे सुचेल? तर काय शिवाजी हाती लागला की नेताजी पालकरला दस्त केल्या म्हणून हा उत्सव मांडला आहे? छे छे हुजूर, शिवाजी असा सहजासहजी कसं बरं आपल्या हाती लागेल? तो फिर ये क्या हो रहा है? हुजूर, सांगू नये ती बुरी बात सांगण्याचा बाका वक्त आलाय, म्हणूनच सांगतो। हिंदूच हिंदू मिळाला म्हणून हा आनंदोत्सव चाललाय। काय म्हटलं दौलत खान? हा हुजूर, शिवाजीशी मिर्झा राजांनी सलाह केली आणि शिवाजी आणि त्याचे साथीदार नेताजी पालकर, कुतुबजी गुजर, विश्वासराव आदी सरदारांसोबत सूर्योदयापूर्वीच छावणी देऊन दाखल सुद्धा झाले। असं म्हणजे आम्ही नको म्हणत असताना मिर्झा राजांनी शिवाजीशी मुलाखत घेऊन आपली ख्वाहिश पुरी केली तर? दौलत खान, बात खोटी ठरली तर मिर्झा राजांविषयी आमच्या मनात जहर पैदा केल्याबद्दल नाहक हत्तीच्या पायाखाली कुत्र्याच्या मौताने मराल, हे ठाऊक आहे ना? खोटं कशाला सांगू हुजूर, मी प्रत्यक्ष शिवाजीला मिर्झा राजाच्या छावणीत पाहिलंय। असं एकूण मिर्झा राजांनी मला अशा टेड्या पद्धतीनं शह दिला म्हणायचा। आज 6 महिने पुरंदराच्या तटावर टकरा मारल्या, हजारो मराठा मावळ्यांचा खुर्दा करून शिवाजीला त्याच्या साथीदारांसह दिल्लीपती आलमगीरासमोर पेशकश करणार
तोच हा नामुष्कीचा तह राजाजींनी घडून आणला काय? हुजूर, शिवाजीची झुंजना हजारो मोगल अरबांचे बळी देऊन पुरंदर जिंकण्यापेक्षा सहजासहजी हाती आलेला शिवाजी काही महाग नाही. शिवाय शिवाजीसह किल्ला ताब्यात येतात राजाजींचे मुकद्दर म्हणून आपला गौरवच होईल. दौलत खान, अशा फोकटच्या गौरवानं हुरळून मोफतच्या फुशारक्या मारण्याची आदत या दिलेर खानाला नाही. शिवाजीनं शरण येतो म्हणून कित्येक वेळा आमच्या वकिलांमार्फत आमची मनधारणी केली, पण आम्ही त्याला प्रत्येक वेळी विरोध करून प्रतिज्ञा केली, पुरंदर हस्तगत करीन तरच हा शिरताज पुन्हा शिरावर ठेवीन. आणि आज तीच प्रतिज्ञा मोडून राजाजींच्या होस हो देऊ नाही. कसम खुदाची, हरगिज नाही. पण आणि माझ्या या शब्दासाठी राजाजींच्या शहास काढसा दिला वाचून मी कधीही राहणार नाही. पण हुजूर, मी खात्रीनं सांगतो, निदान राजाजी तरी आपल्याशी एवढा तेडावं खात्रीनं येऊ देणार नाही. हुजुरांनी अगोदर अकलमंदीने राजाजींच्या राजकारणाकडे पाहावं आणि त्यातूनही जर हिंदूचा मिलाप मिळवून जर दगाफटका दिसला तर खान साहेबांच्या इस्मानासाठी हा बंदा सर्वप्रथम आपली जांच पणाला लावी याची खात्री बाळगावी. शाबास शाबास दौलत खान, तुम सच्चे दोस्त हो. काय शिवाजीच्या मुलाखतीचे लोण माझ्या छावणीपर्यंत येऊन पोहोचले? दौलत खान, जा आणि मिर्झा राजांना सांग की सरदार दिलेर खान साहेब त्यांच्या मुलाखतीला येत आहेत. जी हुजूर. हाविंद, सरदार मिर्झा राजे आणि शिवाजी राजे आपल्या मुलाखतीसाठी आले आहेत. काय शिवाजी इथं माझ्या छावणीत सुद्धा पोहोचला? तौबा तौबा, या खुदा, हा शिवाजी माणूस आहे की सैतान? त्याला पंख असून तो आसमानातून उड्डाण करतो म्हणतात, तोच शिवाजी इथं माझ्या छावणीत सुद्धा दाखल झाला. हुजूर, विचार कसला करतात? सामोरे चला, नाहीतर शिवाजी अपमान मानतील. पारेकरी, तू चाल पुढं, आम्ही आलोच राजाजींच्या स्वागताला. जी हुजूर. दौलत खान, पारेकऱ्यांना सावध राहायला सांग, नाहीतर तो शिवाजी कधी कोणता बुरा वक्त आणील याचा नेम नाही. जा तुम्ही. जी हुजूर. आइये आइये राजाजी, राजाजींचं स्वागत असो. खान साहेबांचाही जय जयकार असो. खान साहेब, शिवाजी राजे भोसले आपल्या मुलाखतीला आले. ओहो, शिवाजी राजे भोसले का हे? अफजल खानाला दग्यानं कत्तल करणारे, शाहिस्ते खानावर एखाद्या दरोडेखोराप्रमाणे रात्रीच्या अंधारात हल्ला करणारे, अख्ख्या आलम दुनियेत ज्यांची ख्याती पहाड का चुवा अशी आहे, ते बंडखोर शिवाजी राजे भोसले हेच का? होय, परवा सुरतेवर हल्ला करून तिची होळी करणारा सिंहाचा छावा, गो ब्राह्मणाचं संरक्षण करण्याचा प्रतिज्ञा हाती कंकण बांधून अन्यायाचा प्रतिकार करणारा मीच तो शहाजी राजे भोसलेंचा पुत्र बंडखोर शिवाजी. ऐकलात राजाजी, शिवाजी भोसल्यांनी काय म्हटलं ते? वैराशी म्हणजे आम्हा मोगल सरदारांची दोन हात करण्याची खुमखुमी त्यांच्या मनगटात असताना तुम्ही म्हणतात ते आमच्या मुलाखतीला आले आहेत म्हणून? खान साहेब, जरा सबुरीने घ्या. शब्दांना शब्द वाढवून राजकारण साधन नसतं. झाले अपराध विसरून आम्हाला बादशाही चाकरीत सामील करून घ्या असं कित्येक वेळा आम्हाला शिवाजीराजांनी विनवलं. म्हणून त्यांचा दिल सफा पाहून आज मी मुद्दामून ही मुलाखत घडून आणली आहे. शिवाजी राजे आता आपले कोणी दुश्मन नसून आपले मेहमान आहेत. त्यांचा योग्य तो इतमाम आपण राखला नाही तर ते आपल्याच बादशाहीला नामुष्कीचाच ठरेल. म्हणजे शाही सरदारांसमोर साधा कुर्निसाद करून मान राखण्याची साधी दरबारी रीत ज्यांना ठाऊक नाही, अशा आडगंड बंडखोर काफरांचा मान आम्ही ठेवायचा म्हणता? खान साहेब, आम्ही तुमच्या छावणीत स्वतःच्या पायाने चालून आलो असलो तरी स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकून आलो नाही. राजाजी, आम्ही दिलेल्या शब्दाचा सच्चेपणा राखण्यासाठी आम्ही स्वतःच्या पायाने बादशाही चाकरी करण्याची खातर जमा करून दिली. पण आपण आपल्या वचनाला जागलेली दिसत नाही. नेकीचे नेकदार म्हणून खान साहेब आमचा बडेजाव राखतील असं आपण म्हटलं. आणि आता आमची काही कसूर नसताना आम्हावर ही इतराजी का? राजे, झाल्या अपमानाबद्दल या मिर्झाला एक वर क्षमा असावी. काय काय म्हटलं राजाजी? शिवाजी साधा कुर्निसाद करायला सुद्धा तयार नसताना उलट आपण त्यांचीच माफी मागता? अशा या माथेफिरू काफरांना? खबरदार खान साहेब, जबान सांभाळून बात करा.
महाराजांविषयी पुन्हा जर का अशी तेडी बात कराल तर ती या नेताजी पालकराला नाही सहन होणार. नेताजीराव शांत व्हा. आपण जीत आहोत. जितावर जेत्याने अन्याय केला नाही तर ते राजकारण कसलं. राजे असे रागवू नका, पण विचार करा, ज्यांच्या मुलाखतीला आपण एवढ्या अगत्याने इथं आलात त्या दिलेर खान साहेबांना साधा पूर्णिसात करायला आपण तयार नाहीत. मग आपल्या नेकीचा तो विश्वास तरी कोणी आणि कसा धरावा. जितानी जेत्यांशी कसं वागावं हे आपल्यासारख्या मुत्सद्याला माझ्यासारख्यानं शिकवायला पाहिजे, असं नाही. राजाजी, शिकण्यासारखी प्रत्येक गोष्ट हा शिवाजी आपला शिष्यत्व पत्करून शिकायला तयार आहे. पण हा जो जुलमाचा रामराम करण्यासाठी आपण चिकटवलेला जीत आणि जेत्याचं नातं मानायला मी तयार नाही. आपण जर आम्हाला शत्रू म्हणून पाचारण करून आम्हाला नमवण्याचा आपला इरादा असेल तर शत्रूपुढे माझी मान कधी झुकणार नाही. शाही सरदारांसमोर वर मान करून वरचढ होणाऱ्यांची मान उतरली जात असते राजे. 72 आहे मान उतरली गेली तरी या देहाच्या जरी तिंडळ्या झाल्या तरी चालतील, पण हा शिवाजी दुश्मनांसमोर कधी मान झुकवणार नाही. खबरदार. दिलेर खान पालकर पीछे हटो. राजे येऊ नाही तो बुरा वक्त आणला. आमची सारी तमन्ना माती मोल केली. भोसले दोस्तीची नेकीच्या ताकदीची बात करता आणि आमच्या शाही सदानाची अशी बेअदबी करता. साध्या सलामीची जर तुम्हाला शरम वाटत असेल तर हे मुलाखतीचं ढोंग तरी का केलात आणि स्वतःला मुत्सद्देगिरी राजा तरी का म्हणून घेता. राजाजी, वास्तविक आम्ही आपले मेहमान म्हणून खान साहेबांनीच आम्हाला सलोख्याची सलामी द्यायला पाहिजे. खान साहेबांनी रीतिरिवाजांना फाटा दिला म्हणून आपण आपली माणुसकी विसरता कामा नये असं आम्ही ठरवलं. तर आपल्या मते आम्ही गैरमुत्सदी ठरलो. ठीक आहे राजाजी, मुलाखत ठरल्याप्रमाणे दोस्तीचा तह होत असेल तर हा शिवाजी साधा कुर्णीसाधाच काय तर साष्टांग दंडवत घालील. पण केव्हा सरदार दिलेर खान साहेब शिवाजींची दुश्मनी विसरून बरोबरीच्या नात्याने दोस्तीचा हात पुढे करतील तेव्हाच. अलबत आलमगीरांचा मुखत्यार म्हणून मी दिलेला शब्द म्हणजे दिलेर खान साहेबांचा. एवढंच नव्हे तर खुद्द शहेनशहांचाही तोच शब्द आहे. हे काय खान साहेब जाणून नाहीत. नाही राजाजी, हरगिज नाही. आम्ही शिवाजीच्या मुलाखतीला प्रत्येक वेळी विरोध केला. इतकंच नव्हे तर काल सकाळी मुरारबाजी सारख्या रणगाजीला शेराच्या शितवीनं दस्तकल्म केलं आणि 4-2 दिवसातच पुरंदरावर मोगली चांतारा फडकविण्यात येईल असं आपल्या कानी घाली असलं ना. हे मुलाखतीचं घोडं इतक्या जल्दीनं दौडविण्यात आपला काय बरं हेतू होता. हिंदू मिळून काही बादशाहीला सुरून तर लावायचा आपला इरादा नव्हता ना. खामोश दिलेर खान. आजवर बादशाही चाकरीत आम्ही कधी पोटच्या पोराची देखील कधी पर्वा केली नाही आणि तुम्ही स्वतःच्या बेअंदाजी राजकारणाचं खापर आमच्या माती फोडून मोकळे होता. शिवाजी राजांना जर त्यांच्या रक्षणाचं वचन दिलं नसतं तर तुमचा अपमान करण्यावरून त्यांची गर्दन मारल्याशिवाय आम्ही राहिलो नसतो. हे ध्यानात ठेवा. विश्वासात घेऊन दग्यानं दावा साधण्याचा प्रयत्न केला गेला असता तर शिवाजी महाराजांसाठी स्वतःचे प्राणपणास लावलेला हा सरनोबत नेताजी पालकर इथं मौजूद आहे हे सुद्धा खान साहेबांना समजावून सांगा. राजाजी भोसले, मी आपल्याला अभय दिला याचा अर्थ असा नाही की तुमच्या सरदारांनी सुद्धा शाही सदांशाचा बेबांधा वर्तावा म्हणून. खान साहेब खाली बात गुजरून गेली असं म्हणा आणि शिवाजी राजांनी दोस्तीसाठी पुढे केलेला हात दिल जमाईसाठी दिल सफा करून त्यांना आपल्या छातीशी लावाल तारा जाता. बहुत खूप. या दिलेर खानाला आपल्या दिलदार वृत्तीनं भोसल्यानं छातीशी लावावं आणि त्यांनी मात्र आपल्या कट्यारीची कसरत करून अफजल खानाप्रमाणे आमचा कलेजा दूर आसमानात फेकून द्यावं. राजाजी, आम्ही एवढे दूधखोळे नाहीत. खान साहेबांना जर स्वतःच्या अकलमतीचा आणि ताकदीचा एवढाच विश्वास असेल तर त्यात आम्हाला आनंदच आहे. पण लक्षात ठेवा, स्वतःच्या पायानं चालून आलेले शिवाजी राजे भोसले जर का मराठमोळ्यात परत गेले तर पुरंदराचा पाडाव करण्याची प्रतिज्ञा करून शिरावरून उतरलेला हा शिरताज पुन्हा या जन्मात खान साहेबांच्या शिरावर दिसेल असं मला नाही वाटत. म्हणून म्हणतो, शिवाजी राजाने दोस्तीसाठी पुढे केलेला हात. ठीक आहे, आपल्या शब्दाचा बोज राखण्यासाठी आम्हाला भोसल्यांच्या दोस्तीचा करार मंजूर आहे, पण त्यांना आमच्या सर्व अटी मंजूर असतील तरच. खान साहेब, गुजरी हयात केलेल्या कमाईचा उदक आई जगदंबेच्या नावानं आम्ही आपल्या हातावर सोडायला तयार आहोत. मग आणखी कसल्या अटी मान्य कराव्या. तीच तर सर्वात मोठी अट आहे. पहिली, आज संध्याकाळ होण्यापूर्वी सूर्यास्तापूर्वी पुरंदरावरचा भगवा झेंडा उतरून त्या जागी मोगली चांतारा फडकताना आम्हाला दिसला पाहिजे. दुसरी, पुण्याच्या आसपासचे 12 किल्ले व त्यालगतचा मुलूक आपली जहागिरी म्हणून ठेवायचा आणि अन्य मजबूत असे 22 किल्ले आणि 40 लाखांचा मुलूक बादशाहीत सामील करून
आपल्या लाडक्या संभाजीसह बादशाही चाकरीत सामील होऊन विजापुरांचं राज्य मराठ्यां मिळवण्यासाठी आपली मदत करावी ही दुसरी अट, आणि नेकीचे नोकर म्हणून आग्र्यात जाऊन बादशाह वालिदांच्या खिदमतीत पेश व्हायचं ही तिसरी अट. काय ऐकतो आम्ही हे? चिमण्या संभाजीसह बादशाहच्या भेटीस आग्र्यात जायचं? राजाजी, हा त आहे की तहाच सोंग? शिवाजी स्वतःच्या पायाने चालून आला, सिंह पारध्यांच्या जाळ्यात अडकला म्हणून त्यावर मानखंडणी खडे मारून त्याला असे डिवसता? राजाजी, मी साफ सांगतो, मला तुम्हाला वाटेल ते हो, पण ज्या औरंगजेबानं केवळ स्वार्थासाठी प्रत्यक्ष बापाला जिथं दगाबाजीनं ठार केलं, भावांना हाल हाल करून ठार केलं, तिथं महाराजांना पाठवायची आमची तयारी नाही. मग आपल्या रोषाला पात्र होऊन सर जावो अथवा सलामत राहो, निदान महाराष्ट्रात तरी मर्द मराठ्याची औलाद म्हणून सांगणारा एखादा मराठा जिवंत असेपर्यंत महाराजांना असा अवमानित जण जगू द्यायला आमची तयारी नाही. सरनोबत शांत व्हा. नेताजीराव, तुम्हाला जसा काही तुमच्या स्वामीनिष्ठेचाच अभिमान आहे आणि आम्ही आजवर काय हरामखोरी करून हे बालसफेद केलेत. भोसले, खान साहेबांच्या अटीनुसार तह करण्याची तुमची तयारी नसेल तर तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा आहे, पण लक्षात ठेवा, इथून गडावर दाखल होण्यापूर्वीच पुरंदर किल्ल्याच्या ठिकऱ्या उडवल्यातून राहणार नाहीत. आणि किल्ल्यातील मराठ्यांची कोशाची लुटालूट आणि कत्तल झालेली याच डोळ्यांनी आपल्या पाहायला मिळेल. ऐकलं शिवाजी भोसले आम्ही काय म्हटलं ते? दौलत खान, गोलंदाजांना 500 तोफा दारुगळ भरून सज्ज ठेवायला सांगा आणि माझ्या हुकमाची वाट पाहत राहा. जी हुजूर. कोणा भाकावता आला? आई जगदंबे, आजच तू माझ्यावर अशी अवकृपा का बरं म्हणून केलीस? आई, या शिवाजीची मान तुझ्याशिवाय कोणापुढेही झुकणार नाही अशी माझी प्रतिज्ञा असता. माते, आज तीच मान उद्या औरंगजेबासमोर झुकू काय? जशी तुझी इच्छा. राजाजी, तहाचा मसुदा लिहून तयार करा की आम्ही आपल्या चक्रीत रुजू होतो. वाह, फतेह हो गई. शिवाजी राजे, आजपासून तुम्ही आमचे जिगरदोस्त झालात. या राजे, एकदा तुम्हाला आम्हाला छातीशी लावू द्या. खान साहेब, आज रात्री करारावर शिवाजी राजांची स्वाक्षरी झाली की उद्या स्वारी करण्यासाठी सैन्याला कूच करण्याचा हुकूम द्या. जय एकलिंगजी. खान साहेब, हा पहा आपला शिरताज. काय रे, दिसतोय काय सरदार साहेबांचा घोडा? लेकाचा म्हणाला की उद्या पहाटेला पन्हाळा करायच्या हल्ल्याची त्यांची योजना विचारून येतो, पण लेकाचा अजून काही पत्ता नाही. पण ते खरोखरच पालकांना भेटा गेले आहेत की एखाद्या गाव गंगेच्या आवाच्या मागे गेले आहेत? यांचं आपलं ठीक आहे रे, कुणाला आवा आहेत तर कुणाला बाया आहेत, आणि आम्ही मात्र उभा जन्म एखाद्या संबंधासारख्या धावा काढतो आहोत. आणि आमचं तरी काय, तिकडे आदिलशाहीत आमची सुरत पाहायला मराठ्यांची पोर कोण राजी होत नाही. म्हणून म्हटलं दिलेर खान दख्खनात आला आहे, त्यांच्या पदरी चाकरी धरावी, म्हणजे उद्या लढाईला तोंड लागल्यावर मराठ्यांच्या हव्या तितक्या बायका लादता येतील. पण इकडे तर भलती तोमत गुजरून आली आहे रे. पुरंदरच्या तहाच्या वेळी कमीत कमी 100-200 बायकाच्या कब्जात आलेला पाहून माझ्या बगलेला 5-10 बायका तरी मला मिळतील असा माझा कयास होता. पण तुमच्या त्या शिवाजीने दम भरतात खानाने साऱ्या बायका सोडून दिल्या. आता काय म्हणावं आमच्या या तकदीराला? नसीब आणि दुसरं काय. पण काय रे, अजून किती वाट पाहायची सरदार साहेबांची?
जर का एखाद्या वेळी महाराज चौक्या पारे तपासायला आले आणि नेमलेल्या पाऱ्यावर सरदार साहेब दिसले नाही तर उद्या तुमचा दोघांचाही कडेलोट करतील आणि मी सुद्धा अजून इतर असं पाहून माझी सुद्धा चांबडी लावतील. हे ठाऊक आहे का तुला? अरे हट. हे बघ टिकोजी, मी जरी शिवाजीच्या ताब्यात असलो तरी मी दिलेर खानाचा शिपाई आहे, लक्षात ठेव. तशीच वेळ आली तर बघून घेऊ. मला पण आता जीवाचा कंटाळा आला आहे रे. का रे बाबा जीवाला कंटाळास? सांगू नको पण सांगतो. हे टिकोजी, माझं एक काम करशील का रे? हो, मला एक कुणाची तरी चांगली बायको मिळवून दे. आता खरं सांगू तुला, मी पण एका पोरीच्या माग आहे. काय सांगू तुला दोस्त, अशी बागडी पोरगी पाहिले की ज्याचं नाव तेच. पण नवसोजी, तू पहारा सोडून इथं काय करतो आहेस? क्षमा करा महाराज, पण हा गुरगुरान माझ्या अंगावर आला म्हणून पहाराच्या कामात व्यत्यय आणत होता. टिकोजी, तुझं इथं काय काम? महाराज, आपण सांगितलेली कामगिरी बजावून परत येत होतो. येताना सहज इकडच्या चौक्या पारे पाहत चाललो. तो उदाजीराव पाऱ्यावर दिसले नाहीत म्हणून त्यांची वाट पाहत थांबलो होतो महाराज. म्हणजे उदाजीराव कुठे गेले? नवसाजी, तू त्यांच्या बरोबर असतो ना, मग सांग उदाजीराव कुठे आहे त्यावेळी? सरनोबत पालकारांना भेटायला जातो म्हणून 1 तासाच्या बोलीने निघून गेले. त्यांचा अजून काही पत्ता नाही. असं पाहिलं विश्वासराव, जीवाचे जीवलाग म्हणून ज्यांच्यावर विश्वासानं कामगिरी सोपवावी तेच दौलतीचे धारे धाब्यावर टाकून मन मानेल तसं वागल्यावर तुम्ही आम्ही मनात रचलेले मनोरे नेस्तनाबूत झाले तर दैवाला दोष देऊन काय अर्थ आहे? ठीक आहे, पन्हाळ्याचा वेढा उठताच उदाजीची उघड चौकशी करण्यात येईल. विश्वासराव, ठरल्याप्रमाणे उद्या रात्री 4थ्या प्रहारी पन्हाळ्यावर हल्ला चढवून गड हाती येताच मातोश्रीच्या दर्शनाला जाऊ. टिकोजी, तुम्ही आम्ही देतो तो खलिता घेऊन रायगडावर जा आणि मातोश्रींना आमचं दंडवत सांगा. महाराजांनी नेमून गेलेली कामगिरी टाकून उदाजीराव मला भेटायला माझ्याकडे आला होता. विश्वासराव, तुमच्या सांगण्यात काही गफलत तर होत नाही ना? खोटं कशाला सांगू मी सरनोबत साहेब. ठरल्या मसुदेप्रमाणे चौक्या पारा तपासण्यासाठी मी आणि महाराज फिरत असताना उदाजीराव गैरहजर असं कळलं. तपासाअंती ते आपल्याच मुलाखतीत गेले आहेत असं त्यांच्या हाताखालच्या शिपायानं या नवसाजीने सांगितलं. असं उदाजीच्या बेफिकीर बेनिकेच्या चाकरीबाबत आज महाराजांनी जरा मला जाब विचारली तर त्याचं उत्तर म्हणून शर्मेनं मान खाली घालून बसावं लागेल. सरनोबत साहेब, आपण असे कष्टी का होता? उदाजीरावांची चौकशी खुद्द महाराज करणार आहेत. शिवाय विचार आपले मेवणे आहेत. तेव्हा उदाजी माझा मेवणा म्हणून नव्हे तर प्रत्यक्ष बाप जरी असता तरी होणाऱ्या शिक्षेबद्दल मला मुळीच वाईट वाटणार नसतं. पण माझ्या हाताखालच्या माणसाचा चुकीचा परिणाम आम्हा मराठ्यांच्या पराभवात झाला याचंच मला दुःख होत आहे. उद्या तो दिलेर खान महाराजांना कैचीत पकडील तेव्हा त्यांना मानानं वर मान तरी करता येईल का? विश्वासराव, उदाजींना माझ्यासमोर हजर करा. नवसाजी, जा उदाजीरावांना घेऊन या. सरनोबत साहेब, जरा सबुरीने घ्या. नाही, ते शक्य नाही. अशा देशद्रोही का तोंड्यांना जर योग्य वेळी काढले नाही तर महाराष्ट्राच्या राजलक्ष्मीला मोगली ग्रहाकडून खग्रास ग्रहण लागेल. या उदाजीराव. कोण? उदाजीराव? या विश्वासराव, हे आमचे मेवणे जगपाराव विचारांचे पुतणे बरं. अरे, पण तुम्ही असे हात बांधून गुन्हेगाराप्रमाणे उभे का? सरनोबत साहेब, कोणत्या तोंडानं मी तुम्हाला उत्तर देऊ? आजवर सारी हयात मराठेशाहीच्या सेवेत इमानानं वेचली, पण कुणी चांडाळानं माझा विश्वासघात केला आणि चाकरीत कसूर झाली. चाकरीत कसूर झाली असं बेमुरवत खोरपणे सांगण्या इतकी विचारांची अवलाद बेशरम कधीपासून झाली? सरनोबत साहेब, झालेल्या अपराधाबद्दल क्षमा असावी. मी शपथपूर्वक सांगतो, माझं दुर्दैवच ओढवलं. माझ्या तोंडाला असा काळीमा लागायचा होता म्हणून मी पन्हाळ्यावर करणाऱ्या हल्ल्याविषयी आपला सल्ला घेण्यासाठी तुमच्या निरोपाप्रमाणे सिंहगडाच्या खोऱ्यात तिकडीनं निघून येत असता
वैऱ्यांनी अगोदरच विणून ठेवलेल्या जाळ्यात सापडलो. दुश्मनाने रस्त्यात हल्ला चढविला आणि माझी फसकत झाली. झूट, बिलकुल खोट आहे ते. सिंहगडाच्या आसमंतात आम्हा मराठ्यांचा जागता पारा असताना कोण दुश्मन तुमच्यावर हल्ला करायला आला? उदाजीराव, मला अशी बनावट बातमी सांगून फसवण्यापेक्षा सरळ का नाही सांगत की मी विजापूरकरांना जाऊन मिळालोय म्हणून? सरनोबत साहेब, तुम्ही माझ्यासारख्या स्वामिनिष्ठावर नाव फितुरीचा आरोप करीत आहात. तुम्ही प्रत्यक्ष माझे मेवणे, माझं मन तुम्ही जाणता आणि आजवर माझ्या स्वामिनिष्ठेची अभिमानानं महाराजांसमोर उल्लेख करीत आलात. आणि आज याच मेवण्याच्या नादान करणीनं आज पालकराची ताट मान शर्मेनं खाली घालायची वेळ आली आहे. उदाजीराव, तुम्हाला ठाऊक आहे, धन्यानं नेमून दिलेल्या चाकरीत ढिल्या बुद्धीनं वागणाऱ्याला स्वराज्यात काय शासन केलं जातं ते? क्षमा करा सरनोबत साहेब, उदाजीराव गुन्हेगारच आहेत, पण आजवरची त्यांची स्वराज्य राष्ट्राची सेवा लक्षात घेतली तर असं वाटतं की उदाजीराव जाणून राष्ट्रघाताचा पाप आपल्या माती मारून फिरणार नाहीत. आणि जर ते का निर्दोष असते तर महाराष्ट्राच्या हद्दीत पाऊल टाकण्याची त्यांची हिंमतच झाली नसती. खरंच मी अगदी निर्दोष आहे. माझी चूक झाली. शिवरायांच्या पवित्र पायाची शपथ. उदाजीराव, तुमची नालायकी नाशाबित करण्यासाठी शिवरायांची पुण्याई खर्चीला घालू नका. तुम्ही वाटेल त्या शब्दा घेऊन कांगावा जरी केलात तरी आज मी तुमचा कडेलोट केला विना राहणार नाही. विश्वासराव, घेऊन जाय ना आणि उद्या सूर्योदयापूर्वी यांचा कडेलोट करून टाका. सरनोबत साहेब, अन्याय होता या. तू मला न्याय शिकवतोस? चोर तो चोर आणि वर शिरजोर. घेऊन जायला. नेताजीराव, मी तुम्हाला पुन्हा याचना करून सांगतो की मी अगदी निर्दोष आहे. मला एक वेळ क्षमा करा. नाही, ते शक्य नाही. मग मी सुद्धा सांगतो की ज्या अर्थी तुम्ही माझ्या माती फितुरी मारून माझ्या विचाराच्या गोळीला हिनत्व देतात, त्यापेक्षा मी स्वतःच्या हातानं मरण पत्करून स्वराज्यातील एक फितूर नाही करतो. मग तर होईल ना आपला समाधान. उदाजीराव, हा काय भलता विचार करत आहात तुम्ही? दामर्द, स्वतःचा खून करून घेऊन काय मला कमीपणा आणू इच्छितोस? आणि मेवणा निर्दोष असताना फितूर ठरला याचा कमीपणा नाही तुम्हाला? नेताजीराव, एकतर मला मानानं मरू द्या, नाहीतर क्षमा तरी करा. आणि तुमच्या मताप्रमाणे जर कधी मी फितूर आहे असा तुम्हाला संशय आला तर बायका पोरासह माझा कडेलोट करून चंद्रोजी विचाराच्या घरावरून गाढवा ते नांगर फिरवा. मग तर झालं. ठीक आहे, उठा, सोडा माझे पाय. मला या आरोपातून मुक्त केलं असं अभय द्याल तरच आता हे पाय सोडील, नाहीतर स्वतःचा प्राण तरी सोडेल. ठीक, तुमची आजवरची स्वामीनिष्ठा माझ्या लक्षात आहे, म्हणून महाराजांची एक वेळ मी समजूत घालीन. जा, माझा तुम्हाला अभय आहे. सबूर. सरनोबत, आपण उदाजीरावांना अभय दिलात खरं, पण त्यांचा गुन्हा इतका भयंकर आहे की असे गुन्हे जर आपण माफ करू लागलात तर दौलतीची धूळधाण व्हायला दुश्मनांची गरजच लागणार नाही. महाराज, त्याच्या निर्दोषीपणाबद्दल माझी खात्री झाली आहे, म्हणूनच मी त्यांना हा अभय दिला आहे. निर्दोष कसे म्हणता? प्रत्यक्ष मी चौक्या पहारी तपासीत असता उदाजीराव पहाऱ्यावर गैरहजर होते, मग तुम्ही त्यांना निर्दोष कसे म्हणता? नेताजीराव, आपण मराठगादीचे सरनोबत, दौलतीचे धारे आपण जाणता. दुश्मन नेहमीच दगा देऊन आपला हेतू साधित असतो, हे तुम्हाला मी नव्याने सांगायला पाहिजे असं नाही. नेताजीराव, तुम्हाला त्यांनी आज मेवण्याच्या नात्यानं तर मोहपाशात अडकवलं नाही ना? नाही नाही महाराज, मी मेवण्याच्या मोहपाशात अडकलो नसून त्यांच्या निर्दोषपणाबद्दल मला खात्री झाली आहे, म्हणूनच मी त्यांना हा न्याय दिला आहे. नाहीतर न्यायाच्या कामी मेवणाच काय, पण प्रत्यक्ष बाप जरी असता तरी देखील त्याला फासावर लटकवण्यास हा नेताजी कचरणार नाही, हे महाराज जाणतातच. मग आजच अशी न्यायाची गफलत का? नेताजीराव, तुम्हाला जर मराठगादीची इज्जत राखायची असेल तर मी स्पष्टच सांगतो, कोणत्याही कारणाने का होईना पण नेमलेले धारे मोडणारे उदाजीराव गुन्हेगारच आहेत, म्हणून तुम्हाला तुमचा निर्णय बदललाच पाहिजे. पण महाराज, माझा शब्द दिला आहे, मी दिलेल्या जबानीला हट्टा फासला तर माझ्या शब्दाचा बोज तो काय राहिला? नेताजीराव, नियमाप्रमाणे उदाजीराव गुन्हेगारच आहेत आणि त्यांच्या या घोर अपराधाबद्दल त्यांना कडेलोटाची शिक्षा. पण तुमचं नातं लक्षात घेऊन आणि तुम्ही दिलेला शब्द ध्यानात आणून
मी त्यांना त्यांच्या अपराधाबद्दल 1 महिना चाकरीवर बंदी, त्याचप्रमाणे महिनाभर वेतन बंद ही शिक्षा देत आहे. महाराज, नेताजीराव, दिलेल्या न्यायात बदल होणार नाही. पण महाराज, सरनोबत साहेब, दौलतीच्या धाऱ्यात बदल करण्याचा वहिवाट नाही, मग आजच असा आपला हेका चालवून महाराजांना का कष्टी करताय? म्हणजे आता महाराजांना आमची गरज नाही तर? नेताजीराव, आपण शुद्धीत तर आहात ना? आपणच केलेले कायदे जर आपणच मोडू लागलो तर मराठशाहीत गोंधळ माजेल. जो उठेल तो गुन्हे करील, वशिलाने चोरांचा सा होईल. नेताजीराव, न्यायाच्या कामी न्याय म्हणजे अन्याय होता कामा नये. आम्हा क्षत्रियांचा तसा इतिहास नाही. पण महाराज, मी पुन्हा एकदा विनंतीपूर्वक बजावून सांगतो की माझ्या शब्दासाठी उदाजीरावाची शिक्षाही रद्द झालीच पाहिजे. नेताजीराव, शिवाजी आपला शब्द बदलील हा विचार सुद्धा मनात आणू नका. असं मग ज्या राज्यात सेवेचं चीज नाही, केवळ खमेंडच आहे, जिथं स्वतःचेच देवारे माजवले जातात, अशा राज्यात आता मी सुद्धा राहू इच्छित नाही. सरनोबत साहेब, मागं फिरा, असा अविचार करू नका. विश्वासराव, जाऊ द्या त्यांना. पण पालकर, एक गोष्ट लक्षात ठेवा, राष्ट्रात संकटात आहे. हजारो लाखो माय भगिनींची इज्जत आज धोक्यात आहे. राष्ट्राला तुमची गरज आहे. आपला विचार बदला. छे छे, असं कसं होईल? भोसल्यांचे प्रतापी सूर्य तुम्ही महाराष्ट्रात असताना इतरांची हो राष्ट्राला काय गरज? राजे, हा माझा तुम्हाला शेवटचा मुद्रा. चला उदाजीराव. पालकर, विश्वासराव, माझं काही चुकलं का? उदाजीरावांच्या बाबतीत माझ्याकडून काही अन्याय तर झाला नाही ना? नाही महाराज, आपण योग्य तो न्याय दिला. मग तो न्याय नेताजी पालकरांनाच का नाही पटला? असो, सत्य नेहमीच कटू असतं. पण नेताजी पालकरांसारखा वीर हातचा गेला. राष्ट्रासाठी नेताजी पालकरच काय, तर जीवाला जीव देणारे जिवलग जरी गेले तरी चालतील. पण मला माझ्या राष्ट्राची इज्जत जीवाच्या मोलाने जपलीच पाहिजे. काय दादानं महाराजांची चाकरी सोडून तो विजापूरकरांना मिळाला, पण तुम्ही त्याला कसं जाऊ दिलं? तुझा दादा आला होता ना तुला भेटायला, मग तू त्यालाच का नाही विचारलंस? पण तुम्ही सांगितलं तर नाही का चालणार? नाही, मला तू आता काही सुद्धा विचारू नकोस. म्हणजे तुम्ही सर्वांनी मांडलं आहे तरी काय आहे? दादा येऊन गेला तो आपल्याच विचारात, आणि तुम्ही आल्यापासून पाहते आहे तर तुम्ही सुद्धा माझ्याशी सुखाचे 2 शब्दही बोलायला तयार नाही. म्हणजे मी तुमची कुणीच नाही का? तुम्ही आपलं दुःख माझ्यापासून का लपवून ठेवत आहात? पतीच्या सुखाच्या वेळी पत्नी सुखाला साथ देते, मग माझ्या राजाच्या दुःखात मी वाटेकरी होणार नाही असं का तुम्हाला वाटतं? सांगा, माझ्याकडून काही अपराध घडला आहे का? नाही नाही ग, तुझा कोणताही अपराध नाही. तसं माझा तुझ्यावर राग देखील नाही. मग असं पश्चात्तापाने होरपळून निघालेल्या माणसासारखं काय करता आहात? आज 8 दिवसात पोटभर जेवला नाही की घटकावर विसाव्यासाठी अंगही टाकलेलं नाही. आता मी विसावाच घेणार आहे. म्हणजे याचा अर्थ तरी काय? आता तू मला काही सुद्धा विचारू नको. मला तुझी उत्तरं देता येणार नाही. माझं डोकं माझ्या ताब्यात नाही. बरं, मी बाहेर एका कामगिरीवर जाऊन येतो. पण जेवून तरी जायचं होतं. जेवण? आता कसं जेवण? माझ्या तोंडातला घास काढला गेला, माझी अवहेलना झाली. त्याच्या राज्याच्या हद्दीत असेपर्यंत आता अन्न सुद्धा गोड लागणार नाही. शिवाजीनं माझ्यावर केलेल्या अपमानाची भरपाई आता त्याला दातीतून धरून करावी लागेल, तेव्हाच माझ्या मनाला स्वस्थता लाभेल. म्हणजे शिवाजी महाराजांविषयी का बोलता आहात आपण? होय, त्या खमेंडखोराविषयी बोलतोय मी. नाद, आपण आज काही नशा पाणी करून तर बोलत नाही ना? मला वाटलंच होतं की मी असं काही बोललो की माझी बायको सुद्धा माझा तिरस्कार करेल म्हणून. नाही नाही, नाद,
मी आपली धर्मपत्नी आपला तिरस्कार कसा बरं करी? आज 25 वर्ष महाराजांच्या संगतीनं महाराष्ट्राला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून वैरांशी झगडला. मुसलमानी रियासतींकडून लाखो रुपयांच्या जहागिऱ्या पायांवर लोळण घेत आल्या असता त्या पदार्थ मानून स्वराज्यातील कांदा भाकर अमृत तुल्य मानून एवढी मराठी दौलत उभारली. मराठ्यांचे सरनोबत शिवरायांचे उजवे हात म्हणून दुनियेत नाव लौकिक वाढवलात आणि आज त्याच शिवरायांविषयी असले अभद्र बोल उच्चारावेत. एक साधीशीच बात. नेमलेल्या पहाऱ्यावर उदाजी गैरहजर ठरला आणि शिक्षेच्या भीतीनं त्याने येऊन माझे पाय धरले. मी सुद्धा त्याच्या आजवरच्या नेकीच्या चाकरीबद्दल लक्षात घेता त्याला अभयदान दिलं. पण स्वतःच्या शिस्तीचा टेंबा मिरवण्यासाठी त्या शिवाजीनं त्याला 1 महिन्याची गैरहजेरी आणि चाकरी बंद अशी सजा फरमावली. हा काय न्याय झाला? पण नेमून दिलेल्या चाकरीत प्रत्येक जण जर अशी कसूर करू लागला तर चोहो बाजूने टपून बसलेल्या वैऱ्यांच्या पकडीतून दौलतीचा निभाव कसा लागावा आणि दौलतीच्या धारेकऱ्यांनी दिलेला न्याय अन्याय कसा म्हणावा झाली. आता दादाला शिक्षा म्हणून त्याचा कडेलोट झाला असता तर भावाच्या मरणाबद्दल मला दुःख झालं असतं खरं, पण दौलतीच्या मजबूतीकरिता शिवरायांच्या निष्ठुर न्यायदानाबद्दल एका परीने मला तरी आनंदच झाला असता. कबूल. पण मी उदाजीला शब्द दिला होता. माझ्या शब्दाला शिवाजीनं मान्यता द्यायला नको होती का? पण नाही, मी नाना प्रकारे त्याची समजूत घातली. पण अखेर मला त्याला शेवटचा मुजरा करून निघावं लागलं. शिव शिव, काय ऐकते आहे मी. महाराज, आपण मराठ्यांचे सरनोबत, महाराष्ट्राचे, अखिल भारतात ज्यांच्या न्यायदानाविषयी आज डंका गाजतो आहे की न्याय करावा तर शिवाजीच्या राज्यात सरनोबत नेताजी पालकरांनीच, आणि त्याचं तुम्ही स्वामी अन्याय केला तुम्ही या हतभागी महाराष्ट्रावर. त्या पुण्य प्रतापी शिवरायाला अनाशपथा देऊन अखेर विश्वासघात केला त्यांचा. पालकरांच्या 42 पिढ्या रवरव नरकात. क्षमा करा मला, आपल्या पुढे बोलण्याचा मला अधिकार नाही, पण बोलते. झालं गेलं विसरा आणि शिवरायांची सलोखा करा. शिवराय म्हणजे प्रत्यक्ष महादेवांचे अवतार. झाले अपराध पोटी घालण्या इतकी पुण्याई पदरी असलेले दयेचे सागर आहेत. बस कर तुझं हे आता शिवपुराण. सलोखा करू म्हणतेस, त्याच्या पुढे मान झुकू म्हणतेस. नाही, आता माझी मान धडापासून वेगळी होत आहे. मी ती त्याच्या पुढे नमणार नाही. आता त्याचा माझा सलोखा आता सम्रांगणावर. म्हणजे आपण शिवाजी महाराजांशी दुश्मनी करणार? स्वातंत्र्याचे पायीक म्हणून वैरांशी झगडून मिळवलेला नाव लौकिक, लाखो मराठ्यांच्या रक्ता मांसाचं खत पाणी घालून वाढीस लावलेला हा महाराष्ट्र वृक्ष तुम्ही खच्ची करणार? मराठशाहीच्या भाग्य लक्ष्मीचा सौभाग्य तिलक त्या यवनांकडून पुसायला लावून पुन्हा तिला रांडवा बनवून मोंगल मुसलमानांची बटीक करणार? हाय रे दैवा, कुठल्या जन्मी मी पाप केलं होतं म्हणून या असल्या क्रिया नष्ट मराठ्याशी माझी जन्मघाट घातली ना. एक वेळ बस. बायकाच्या बुद्धीने जर राजकारण साधता आलं असतं तर जगात साऱ्या स्त्रियांचे नवरे राजकारणी धुरंधर ठरले असते. शिवाजीला मी तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो. प्रत्यक्ष पोटच्या पोराविषयी ज्याला आस्था नाही असे घरदारी त्याची अरेरावी. स्वतःचा आब राखताना दुसऱ्यांचं काही सुद्धा ऐकून घेत नाही तो कसला राजा? त्याच्या राज्यात आमच्यासारखे सर्वस्वावर तिलांजली दिलेल्या वीरांच्या शब्दांना किंमत बोज नाही. ते राज्य तरी कसलं आणि तो राजा तरी कसला? ना कसलं हलाहल माझ्या हृदयावर ओतलं. काय ऐकलं मी हे आज? नेताजी पालकर आता शिवरायांचे वैरी म्हणून सम्रांगणावर येणार. आई जगदंबे, आजवर आमच्या या महाराष्ट्रावर असलेली तुझ्या पुण्याईची पाखर संपली म्हणूनच की काय? महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य रवीला भर माथांनी असं दुहीचं ग्रहण लागत आहे. आई, खरंच तुझा कोप तर झाला नाही ना या हतभागी महाराष्ट्रावर?
नाहीतर नेकीचे नेकदार स्वामींसाठी स्वतःचं शिर तळ हातावर घेऊन रणात उडी घेणारे मराठ्यांचे सरनोबत आज स्वार्थापायी आपल्याच भाऊ बंधांच्या रक्तानं तहान भागवण्याची इच्छा का करते? आई, महाराष्ट्राकडून असं कोणतं पाप गुन्हा घडला म्हणून आज प्रत्यक्ष मातेला स्वतःच्या मांडीवर सुखान अंगाई करणाऱ्या बाळाच्या नरडीला नख देण्याची दुर्बुद्धी व्हावी? राजनिष्ठान पोटी राजद्रोहाचं जहर कसं पैदा झालं? सांग माते अंबे, सांग. माझा नेताजी मराठ्यांचा सरनोबत असा ऐन वक्ती समरांगणातून पाठ फिरून कसा निघाला? महाराष्ट्राचा राखणदार देशाचे दरवाजे दुश्मनांना खुले करून कसा निघून आला? माते सांग. शत्रूशी कचाकची चालली असता अगदी ऐन गुजरीला माझ्या शिवरायांचा उजवा हात असा तुटून कसा पडला? निर्मला अक्का, हे निर्मला अक्का, अक्का, सरनोबत साहेब, ओ सरनोबत साहेब. कोण? सरदार विचारे. राम राम सरदार साहेब. खूप दिवसांनी तुमच्या दर्शनाचा लाभ झाला हे आम्ही आमचं सद्भाग्य समजतो. नेताजीराव, मला काय जोडे मारायचे असतील ते मागावून खुशाल मारा, पण अगोदर निर्मला अक्का पहा कशी. का? काय झालं तिला? निर्मला, निर्मला अक्का, हे अक्का. नाथ, मी तुमच्या पाया पडते, पण तुम्ही देशाशी द्रोह करू नका. कोण? दादा, तुम्ही पुन्हा इथं कशाला आला? पुण्या मुहूर्तावर आपलं हे तोंड दाखवलं आणि कायमचा अपशकुन करून गेलात. निर्मला अक्का, क्षमा कर मला. मी आता बादशाही चाकरीला रामराम करूनच झालेल्या पापाचं प्रायश्चित करण्यासाठी नेताजी रावासह पुन्हा शिवाजी महाराजांच्या सेवेत. खबरदार उदाजीराव, त्या शिवाजीचं नाव माझ्या या घरात उच्चाराल तर. नाथ, बोलू द्या त्यांना. दादा, तुम्ही म्हणता आहात हे खरं आहे सारं? होय अक्का. नेताजीराव, झालं गेलं विसरा आणि माझ्यासाठी झालेला तुमचा अपमान पोटी घाला आणि पुन्हा एकदा मला त्या पुण्यप्रतापी शिवाजी महाराजांच्या पायी घाला. आपण मराठेशाहीचे सरनोबत मनात आणलं तर माझ्यासारख्या देशद्रोहाचा सहज उद्धार करू शकाल. नाही म्हणू नका सरनोबत साहेब. उदाजीराव, तुम्हाला ठाऊक आहे मी आता मराठ्यांचा सरनोबत राहिलो नाही म्हणून, तरी देखील तुम्ही मला पुन्हा पुन्हा सरनोबत सरनोबत म्हणून हिडवत आहात. पण नाही, मी जरी आता मराठ्यांचा सरनोबत राहिलो नसलो किंवा तुमच्या सारखे बादशाही कृपेचा वर्धस्त म्हणून 2000 सैनिक सरदारकीचा किताब माझ्या नावानं नसला तरी आज 25 वर्षे मी राजकारणाचे डाव खेळत आलो आहे. मनात आणीन तर तुमच्यासारखे सरदार निर्माण करण्याची ताकद मी माझ्या या मनगटात बाळगून आहे. नेताजीराव, आपल्या बुद्धीची आणि शौर्याची ओळख मला आहे. म्हणूनच तर 8 दिवसापूर्वी सहजासहजी मिळालेली विजापूरकरांची सरदारकी सोडून मी आपल्या ग्रुपेची याचना करायला आला आहे. कारण विजापुरी दरबारी असलेल्या मराठ्यांची दोन आता सध्याच संपली आहे. अलीकडे बादशाला वाटेल ते हुकूम सोडतं आणि आम्ही ते मुकाट्यानं पाळलेच पाहिजे असा दंडकच पडला आहे. त्यामुळे मराठ्यांना मानानं जगणं मुश्किल झालं आहे. आता माझीच गोष्ट घ्या ना, माझ्यासाठी आपण शिवाजी महाराजांशी भांडून निघाला हे बादशाला कळलं मात्र. एकूण आमच्या भांडणाचा डंका बादशापर्यंत वाजला तर. होय, आणि हा पहा मला त्यांनी काय हुकूम दिला आहे तो. आमचे लेख सरदार उदाजी विचारे यास, आपण मौजे चौक येथे जाऊन नेताजी पालकरास भेटा आणि त्यांना आमच्या नोकरीस येण्यास विनंती करा. त्यांच्या खिदमतीत 4 लाख होऊन बक्षीस, 5000 मनसब आणि वडिलार्गी जहागिरीला जोडून 10 लाखाची जहागिरी देण्यास आम्ही तयार आहोत. आणि हे काम न करता आपले अपयशी तोंड आम्हाला दाखवाल तर साऱ्या विजापूरभर तुमची गाढवावरून धिंड काढून
बायका पोरासह तुमचे गर्दन मारली जाईल आणि यशस्वी व्हाल तर 5000 मिळवाल. असा आता आलं माझ्या लक्षात. शिवरायांच्या नोकरीचा बहाणा करून दादा तुम्हाला असा डाव साधायचा होता. तर दादा कोणत्या जन्मीचा सोडूकीत आहात तुम्ही? देशाशी द्रोह करून त्या मुसलमानांची गुलामगिरी पत्करलीत आणि पुन्हा 5000 मनसबदारी मिळवण्यासाठी मराठेशाहीला असा सुरुंग लावायला आलात. पण अक्का मला नको आता ती मनसबदारी. 8 दिवसातच माझे डोळे उघडले. नेताजीराव माझ्या विनंतीला मान देऊन हा राग सोडा आणि परत शिवाजी महाराजांकडे चला. पुरे झाली मला आता ती मनसबदारी. अहो नको कशी, उष्टी असली तरी तूप चाटायला मिळत आहे ना. दादा जा, आलास तसा चालता हो आणि तुझ्या त्या बादशाला सांग, पालकर सरनोबत नसले किंवा किताबधारी सरदार जरी नसले तरी त्यांची वंश परंपरेची जहागिरी आहे. तुझ्या कृपेने तुझ्या राज्यात सरदार होण्यापेक्षा स्वतःच्या शेतात नांगऱ्या म्हणून वावरणं ते अधिक मानाचं समजतील. कळलं? जा, चालते भाईतून. पण अक्का अगोदर माझं म्हणणं तरी ऐकून घे. काही नको ऐकायला. तुमच्यासारख्या स्वाभिमान शून्य मराठ्याला आता इथं राहू देणं सुद्धा आम्हाला सर्वस्वी घातक ठरेल. चला निघा आणि पुन्हा आपलं हे काळं तोंड आम्हाला कधी दाखवू नका. निर्मला विचारे थांबा. मला बादशाही विनंती मान्य आहे. त्या शिवाजीची खमेंड जिरवायला मला आता बादशाहची त्रास धरली पाहिजे. राव तुम्ही पुढे होऊन बादशाहला जाऊन सांगा की हा नेताजी पालकर आता बादशाही चाकरीत रुजू झाला म्हणून. उदाजीराव जा तुम्ही आता. वा रे तकदीर. निर्मला पाहिलंस, मर्दाच्या मनगटाला दैवाची कलई असली की चाकरीला तोटा नाही. स्वामी, आजवर मिळवलेला लौकिक मातीमोल होऊन तोंडाला दूरलौकिकाची काळोखी लागेल त्याची वाट काय? कसला लौकिक घेऊन बसली आहेस? त्या शिवाजीच्या राज्यात स्वतःच्या लौकिकाला जागायचं म्हणजे त्याच्या लहरी आपली बुद्धी गहाण टाकायची, ओ सो देऊन त्याची थुंकी झेलायची. पण नाही, मी हा अपमान आता सहन करणार नाही. पोटासाठी नव्हे तर राष्ट्रासाठी अपमान सहन करा. नाथ, उद्या आपण विजापूरकरांची बाजू घेऊन स्वतःच्या भाई बंधांच्या माना उतरायला लागल्यावर या महाराष्ट्रातील पोरी सोरी एका देशद्रोहाची पत्नी म्हणून माझ्याकडे बोट दाखवतील, तेव्हा त्यांना मी हे तोंड कसं दाखवू? त्यांना काय सांगू? तू काय वाटेल ते सांगू. त्यांची तोंड बंद कर. त्याच्या राज्यात मी देशद्रोही ठरलो आणि माझ्या द्रोहामुळे त्या शिवाजीच्या राज्याची होळी जरी पेटली तरी त्याची आता मला पर्वा नाही. माते फिरू सैताना, पती म्हणून इतका वेळ मराठ गादीच्या अपमानाबद्दल मूग गिळून गप्प राहिले, पण आता यापुढे मराठ दौलतीच्या बेअब्रूचे बोल आपल्या मुखावाटे उच्चाराल तर पतीला पती न म्हणता त्या बेलगाम जीवेचे तुकडे तुकडे केले जातील. समजला? निर्मला, तुला वेळ तर लागला नाही ना? मला वेळ लागलेला नसून तुमचाच मेंदू काम देईन असा झालेला आहे. जातीवंत मराठ्याची औलाद सांगता आणि ज्या मुसलमानांनी धडधडीत तुमच्या डोळ्यात देखत तुमच्याच पाठच्या बहिणीला जुलमानं पळवून नेऊन आपल्या जनानखान्यात लोटून रखेली बनवलं, त्यांच्याच चाकरीची बात करता. निर्मला, कानाचे पडदे फाटून गेले, काळजाचा कुस्कर झाला. तुमच्या एका बहिणीची आठवण देताच तुमच्या जीवाला जर इतक्या यातना झाल्या तर मग आजवर हजारो महाराष्ट्र माय माऊलींची झालेली विटंबना सहन न होऊन ज्यानं स्वतःचा जीव पणास लावून त्यांच्या अब्रूचं संरक्षण केलं, महाराष्ट्राचं एवढं वैभव काढून मराठ्यांचं स्वातंत्र्य राज्य स्थापन केलं, त्या नरकेसरीशी वैध पत्करून मराठी राज्याची होळी पेटवायला तयार होणारे तुम्ही मराठ्यांच्या जातीत रामोशाची पैदास कसे निपतलात? निर्मला, थोबाड बंद कर, नाहीतर नरडा दाबून जीव घेईन तुझा. राष्ट्राची कैवारी बनून मला उपदेश करायला निघालीस, मग माझ्यावर झालेला अंधेर तुला दिसला नाही. मग माझ्या नावानं हे मंगळसूत्र तरी कशाला बांधतेस? मंगळसूत्र नव्हे, हा हा तुमच्या नवरेशाहीचा फास आहे. ज्याला स्वतःच्या आई भगिनींच्या अब्रूची चाड नाही, राष्ट्राची इज्जत नाही, अशा मेलेल्या मनाच्या मुर्दार नवऱ्याची बाईल म्हणून घेण्यापेक्षा हा गळीचा गळफास असा तोडून फेकून देते आणि राणवा म्हणून राष्ट्राची पायकी पत्करते. तुमच्यासारख्या मेलेल्या माणसाची पापीण म्हणून सोडण्यापेक्षा महाराष्ट्राचा स्वीकार करीन मी. निर्मला, तू बायको आहेस की शैतान आहेस?
मी आता कुणाची बायको नाही आणि माझा कुणी दादलाही नाही. स्वाभिमान शून्य मराठ्याची पत्नी म्हणून मिरवण्यापेक्षा हा कपाळीचा शुभ तिलक असा पुसते आणि राष्ट्रासाठी विधवेचं चिन्ह जगायला महाराष्ट्रात माझ्या शिवरायांच्या पायापाशी निर्मला निर्मला निर्मला. खान, पन्हाळ्यावर शिवाजीचा पराभव होऊन त्याला पळताभुई थोडी झाला. बहुत खुश खबर, माझा एक डाव सिद्धीच गेला. पण आपली शिवाजीची जण सद्धीच संपली आहे. आज व ज्याच्या जीवावर नको नको या शिवाजीचा छंद असं आम्हाला झालं होतं, तोच नेताजी पालकर. काय, नेताजी पालकर मारला गेला? नाही खान साहेब, नेताजी तसा सहजासहजी मरणार नाही. पण आपण सांगितल्याप्रमाणे पन्हाळ्याच्या पायथ्याशी दबा धरून बसलेल्या उदाजीला मी चकवल्यामुळे सांगितल्याप्रमाणे चाकरीवर तो गैरहजर झाला. उदाजीच्या याच दिलायेमुळे पन्हाळ्यात आपली हार झाली असं समजून शिवाजीने त्याला सदा केली. तीच नेताजीला मान्य नसल्यामुळे दोघात तंटा झाला आणि नेताजी उदाजीला घेऊन मराठ्यांचा पक्ष धरून आदिलशाहीला मिळायला गेला. तेव्हा आज ना उद्या शिवाजी मात्र खात्रीने मरेल असं आम्हाला वाटू लागलंय. मेहर खुदाची, पण तो तसा मरता कामा नये. शिवाजी माझ्या हातूनच मेला पाहिजे अशी माझी ख्वाहिश आहे. पण आपली ख्वाहिश मिर्झाराजे सिद्धीस जाऊ देतील तेव्हा ना. मिर्झाराजे आपल्याशी मारे स्वामिनिष्ठेच्या गप्पा मारीत असले तरी ते आतून शिवाजीला सामील आहेत. त्यामुळे हा हिंदूंचा मिलाप आपण जर असाच वाढू दिला तर आपल्यालाही ते उद्या दगा द्यायला मागे करायचं नाही. म्हणूनच म्हणतो की बादशाहांकडून आलेल्या नजराणा शिवाजीला बहाल करतानाच त्याला दग्यानं कत्तल करायचं, म्हणजे ती कटकट कायमची मिटेल आणि अख्खा महाराष्ट्र देश सुद्धा अगदी सहजासहजी आपल्या ताब्यात येईल. शिवाजीची दग्याने दान घेतात. मिर्झाराजांची समशेर खान साहेबांच्या काळजाचा ठाव घेईल त्याचं काय. उलट दिलेर खान साहेब आणि मिर्झाराजे यात जर लढाईला तोंड झालं तर महाराष्ट्र तर आपल्या हाती येणारच नाही. उलट विजापूरकरांचे सरदार म्हणून नेताजी पालकर मोगल सैन्याचा फडशा पडतील ते वेगळंच. आणि त्याशिवाय मिर्झाराजे ते पहा राजे इथेच येत आहेत. आइए आइए राजाजी. खान साहेब, आपण धाडलेल्या खलित्याचं उत्तर आलंय. बादशाह वालिदांना त्यांचं खलित्याचं उत्तर पाहिजे. ठीक आहे, आमचंही तेच म्हणणं आहे. आम्ही आमच्या जीवाला इथं घोर लावून घेण्यापेक्षा आणि शिवाजीला जपण्यापेक्षा एकदा का त्यांना मुलाखतीला आग्र्याला पाठवलं आणि बादशाह आणि शिवाजीची मुलाखत झाली की हा घोर आमच्या मागचा कायमचा टळेल. मग त्यांना आताच बोलवणं पाठवून द्या आणि म्हणावं की मी त्यांना इथं बोलावलं आहे. शिवाजी राजे इथे इतक्यात येतील, पण ते आजच आग्र्याला जायला तयार होतील असं मला नाही वाटत. म्हणजे बादशाहनी त्यांना मुलाखतीला बोलवलं आहे आणि ते जाणार नाही? म्हणजे कदाचित ते कधीही जायला तयार होणार नाहीत. मग काय मिर्झा राजे त्यांची मनधारणी करण्यासाठी त्यांच्या दाढीला अत्तर चोळीत बसणार? खामोश दिलेर खान, सीध्या सल्ल्याच्या वेळी अशी तेडी जबान खोलाल तर या पिकल्या केसांना पटेल असं समजू नका. आमच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला आम्हाला दुसऱ्या कुणाचीही गरज नाही. आणि आपल्याप्रमाणेच आम्ही सुद्धा शिवाजीराजांना हेच सांगत आलो आहोत. पण ते ऐकायला तयार नाहीत असंच ना? राजाजी, सारी हयात तुम्ही राजकारणात घालवली, पण आजच्या इतकं हे कमजोर राजकारण तुमच्या मुखवाटे कधी ऐकलं नव्हतं. वाटतं हे बादशाहांचे सरदार मिर्झा राजे बोलत नसून शिवाजीचे दोस्त हिंदूंचे वाले राजे जयसिंग बोलत आहेत. खान साहेब, मी जातीवंत राजपुतांचाच बच्चा आहे. स्वामीनिष्ठेपुढे आजवर मी माझ्या पोटच्या पोराची देखील कधी पर्वा केली नाही आणि स्वामीनिष्ठेपुढे मी माझा प्रिय धर्म सुद्धा कमी मानित आलो आहे. असेलही, पण तो शिवाजी साधा पोर नसून पक्का धर्माभिमानी मराठ्यांचा राजा आहे. तुम्ही सुद्धा हिंदूच असल्यामुळे उद्या जर तुम्हा दोघात सलोखा घडून आणला आणि जर दिल्ली काबीज करता आली तर दिल्लीच्या तख्तावर तो तुम्हालाच बसविणार नाही. हे कशावरून? दिलेर खान! राजाजी, मीरा आज तुम्हाला स्पष्ट जाणीवच करून देत आहेत. तुम्ही जरी स्वामीनिष्ठेच्या किती बाता मारल्या तरी तुम्ही आतून शिवाजीलाच चितून आहात. नादान, जबान एकदम बंद करा. तुम्ही बादशाहाच्या हिताचंच बोलतात म्हणून मी अपमान सहन करीत आहे. नाहीतर उभ्या हयातीत बादशाहाच्या कुणी सरदारांना या मिर्झा राजाच्या डोळ्याला डोळा भिडवण्याची कधी हिंमत केली नाही. आणि त्यांच्या हाताखालच्या सरदारांना असा अपमान करताना त्याच्या जिभेचे तुकडे केले होते मी कधी राहिलो नसतो. राजाजी, बंदा लाचार आहे. झाल्या अपराधाबद्दल माफी असावी, पण तुम्हीच सांगा,
बादशाह एवढ्या बहुमानानं शिवाजीला मुलाखतीला बोलवतात आणि तो पहाडका चुवा जात नाही म्हणजे काय? जी हा राजाजी, उद्या शहनशाहीने जर तुम्हाला या शिवाजीच्या उन्मुक्तपणामध्ये जा विचारला तर त्यांना काय उत्तर द्याल? खान साहेब, आपण निव्वळ गैरसमज करून घेत आहात. शिवाजी आग्र्याला जायला केव्हाही तयार आहे, पण बादशाह वालिदांचा आपल्याला हुकूम आहे की मराठ्यांपूर्वी आदिलशाही घरात करा. मग इकडचा माहितीगार अशा प्रसंगी शिवाजी इथेच असावा हेच मला ठीक दिसतं. पण तुमच्या आमच्या मतांची शहनशाहना काय परवा? जर हाती आलेला शिवाजी उद्या निष्ठून गेला तर बादशाह वालिद आपली गाढवावरून धिंड काढायलाही कमी करणार नाही. म्हणून म्हणतो, एकदा का शिवाजी आग्र्याला गेला की आपण एकदम निर्धास्त झालो. ठीक आहे, कोण आहे रे तिकडे? जा आणि शिवाजी राजा आले की त्यांना ताबडतोब इकडे घेऊन ये. पण ते पहा, आले शिवाजी राजे. या या शिवाजी राजे. जय एकलिंगजी. जय भवानी. राजाजी, असं तातडीचं आमंत्रण केलं? भोसले, खरोखरच नशिबाचे सिकंदर आहात तुम्ही. पुरंदराच्या तहानंतर आपण आम्हाला केलेली वेळोवेळी मदत आम्ही बादशाहच्या कानी उतरली आणि बादशाहने खुश होऊन राजे आपले सर्व दर्यात माफ करून आपल्या सन्मानासाठी हा खिताब, भरदरी पोशाख आणि कट्यार भेटी दाखल पाठवली आहे. आई भवानीचीच कृपा. म्हणून खान साहेबांनी मनातील किलमिश काढून टाकून दिल साफ केला. आणखी काय आज्ञा आहे दिल्लीपतींची आमच्यासाठी? पुरंदराच्या तहात ठरलेल्या अटी मंजूर होऊन उभयता नेक दोस्ती कायम हवी म्हणून आपल्याला ताबडतोब पण सवडीनुसार आग्र्याला बोलावलं आहे. ताबडतोब पण सवडीनुसार म्हणजे भाषेचा रोग निर्सा लक्षात आला नाही राजाजी. विश्वासराव, राजकारणी धुरंधराची भाषा कळायला नेहमीच कठीण जात असतं. राजाजी, आम्ही बादशहाच्या हुकुमाप्रमाणे वागायला केव्हाही तयार आहोत. पण आजवर आम्ही केलेल्या अपराधाचं प्रायश्चित्त म्हणून मोगलशाही आदिलशाहीत सामील करून देऊ आणि मगच बादशहाच्या भेटीस आग्र्यात जाऊ असं आम्ही आपल्याला वारंवार सांगितलं असताना असं एकाएकी कसं जावं म्हणता? काय हरकत आहे? बादशाह वालिद आपल्याला एवढ्या बहुमानानं बोलवित आहेत तर जायचं नाही तर केव्हा? आजच असं एकाएकी कसं शक्य आहे? का? मी आग्र्यात जाऊन येईपर्यंत मग राज्याचा कारोबार तर ठरवून द्यायला अवधी पाहिजे ना. नेताजी पालकरांसारखा वीर, जो साक्षात शिवाजींचा उजवा हात, केवळ मराठी शाहीची ढाळ पाठीवर असताना राज्याच्या बंदोबस्ताविषयी एवढी फिजूल चिंता का? शिवाय राजाजींसह आम्ही आपले दोस्त म्हणून इथं मौजूद आहोतच. खान साहेबांचं म्हणणं बिलकुल ठीक आहे. आता तुमच्या राजाचा बंदोबस्त तुम्ही करायला हवा हे तर ठीकच आहे, पण नेताजी पालकर सुद्धा काही कमी नाही. सवाई शिवाजी म्हणून आज सारी दुनिया त्यांना ओळखीत आहे. राजाजी, आपला सल्ला योग्य आहे, पण दुर्भाग्य आमचं की नेताजी पालकर आमच्यात नसून ते 8 दिवसापूर्वीच बिजापूरकरांना जाऊन मिळाले. इतकंच नव्हे तर ते विजापूरकरांचे 5000 सरदार व जहागीरदार झाल्याचं आम्ही ऐकतो. काय खरं सांगता ते? नेताजी पालकर विजापूरकरांना जाऊन मिळाले? झूट, बिलकुल झूट आहे सारं. नेताजी पालकर म्हणजे साक्षात शिवाजींचा कलेजा. यात शिवाजींचं काहीतरी राजकारण असावं. राजकारण? साध्या व्यवहारातही तुम्हाला महाराजांचं राजकारणच दिसतंय. खान साहेब, एक मराठा राष्ट्राची होळी पेटवण्याकरिता राष्ट्रघातकाची चूड हातात घेऊन वैऱ्यांशी जाऊन काय मिळतो, तर तुम्हाला त्यातही शिवाजीचं राजकारण दिसतं? म्हणजे केवढी दहशत आहे शिवाजीच्या राजकारणाची. तुमच्या मनातील ही चलबिचल पाहून वाटतं की दख्खनात सामील झाल्यापासून तुमच्या मनानं ठावाच सोडला आहे जणू. राजे, शांत व्हा आणि नीट विचार करा. पालकरांसारखा रणझुंजार वीर विजापूरकरांना जाऊन मिळण्यात तुम्हाला तर धोका आहे. शिवाय आमचंही राजकारण नेताजीशिवाय बिनबुडाचंच ठरेल. वाटेल ते झालं तरी नेताजी पालकरांना मराठ्यांच्या पक्षाला आणून मिळवतो आणि आपली चिंता दूर करवतो. भोसले, तुम्ही चिंता करू नका, सगळं तुमच्या मनासारखं होईल. शिवाय तुमचं राज्य तेच आता आमचं राज्य, आणि दिल्लीच्या वाटेला लागण्यापूर्वी नेताजी पालकर आमच्या पक्षाला येऊन मिळाल्याची खुशखबर आपल्या कानी पडेल. मग तर झालं ना. आमच्या पक्षाला म्हणजे मोगलांच्या की मराठ्यांच्या? राजे, तुम्ही आता दिल्लीच्या वाटेला लागा. भगवान एकलिंगजी तुम्हाला विजय करील असा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे.
ठीक आहे राजाजी, आत्ताच आम्ही मातोश्रीच्या दर्शनाला रायगडावर जातो आणि 4 दिवसातच दिल्लीपतीच्या मुलाखतीसाठी आग्र्याचा वाट धरतो. जय एकलिंगजी. जय भवानी. या राजे. राजाजी, आपला दिल सफा पाहूनच मी आजवर आपल्या शब्दाला जागलो. आज सतत 5 महिने आपल्या खानदेश खांदा लावून निजामशाहीवर हल्ले चढवले आणि विजापूरचा अर्धाधिक प्रदेश मोगली सत्तेखाली आणला. मी एक जातीवंत मराठा असून देखील मराठ्यांच्या मुलकातच लढाईची धामधूम उडवली. आपल्याच भाई बंधांच्या माना कापल्या. मराठ्यांच्या माय माऊलींची फटफटीत दिसणारं कपाळ पाहून आणि त्यांच्या कच्च्या बच्चांनी फोडलेले हंबरडे ऐकून कलेच्या फाटत जात असताना देखील आपला शब्द राखण्यासाठी दिल दगडाचा केला. मराठ्यांचे कोट किल्ले काबीज केले आणि त्यावर बादशाही चांद तारा फटकवण्यास लावला. पण आता आपण मात्र बादशाही राजकारण आमच्या गळी उतरवण्यासाठी दोस्तीचे लपंडाव खेळून आमचा विश्वासघात करीत आला आहात. नेताजीराव, आपण नाहकाचा माथ्याचा अंगार करून घेत आहात. मी जातीवंत राजपुतांचाच बच्चा आहे. सरनोबत साहेब, माझ्यावर भरोसा ठेवा. उद्या एकदा तुम्ही विजापूरकरावर आम्हाला विजय मिळवून दिलात की 50,000 मनसब आणि जहागिरीतीच बात काय घेऊन बसलात. साऱ्या दख्खन देशाचं सदन तुमच्या नावानं करून देववितो. मग तर झालं ना. राजाजी, दख्खनची तुमची स्वप्न अगदी व्यर्थ आहे. दख्खनची सुभेदारी मला मिळवून देण्या इतकी ताकद तुमच्यात किंवा तुमच्या त्या बादशाहात खास नाही. मराठ्यांचा राजा शिवाजी जिवंत असेपर्यंत तुम्ही किंवा तुमचा तो बादशाहच काय, तर त्या बादशाहाचा बादशाह तो अल्लाह जरी स्वर्गाहून खाली उतरून आला तरी ते होणं शक्य नाही, हे ध्यानात ठेवा. सरनोबत साहेब, औरंगजेब तुमच्या ओळखीचा नाही. मीच त्याला जास्त ओळखतो. ज्यानं स्वतःच्या बापाला कैदेत डांबून टाकलं, भावाचा दग्यानं खून केला. तिथं शिवाजी महाराजासारखा दुश्मन भर दरबारात शहेनशाहचा अपमान करून महाराष्ट्रात परत सही सलामत येईल म्हणता? अलबत्त परत येईल. आणि जरी शिवाजी दिल्लीच्या तुरुंगात मेला तरी महाराष्ट्राची पुण्याही इतकी सबळ आहे की शिवाजीच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी घरोघरी ते शिवाजी पैदा करतील आणि बादशाही तख्ताच्या ठिगऱ्या केल्या वाचून ते राहणार नाही. हे लक्षात असू द्या. शिवाजी आग्र्याला गेला तो तुमच्या किंवा तुमच्या त्या बादशाहाच्या कपटी डावांना फसून नव्हे, तर तो तिथं गेलाय महाराष्ट्राचे राजकारण साधायला आणि ते तो साधणारच अशी माझी पक्की खात्री आहे. असं, आणि त्याच राजकीय डावातील एक डाव म्हणजे सरनोबत नेताजी पालकरांचा झालेला शिवाजीशी तंटा, होय ना? राजाजी, माझ्या बाबतीत जर शिवाजीचं राजकारण असतं तर हा नेताजी पालकर हयात असता मराठ्यांच्या महाराष्ट्रावर वाकडी नजर ठेवून बसण्याची तुमची काय मजल होती. पण त्याला मिजास आली. माझी ओळख तो विसरला. माझा अपमान केला त्या मगरुरानं. पालकर, एका तोंडानं जिथे तुम्ही शिवाजीचे गोडवे गातात, दुसऱ्या वेळी त्याच तोंडानं तुम्ही सुडाविषयी बात करत आहात. यात आम्ही समजायचं तरी काय? आमच्यावर आपण नजरबंदीचा प्रयोग तर करत नाही आहात ना? खरं तेच बोललो. त्यात नजरबंदी कसली? शिवाजीला मी माझा शत्रू जरी लेखला असला तरी त्याच्यात असलेले सद्गुण सांगायला कोणती हरकत आहे? शूर शत्रूचे गुणगान गायला शूरांच्या वंशात जन्मास येऊन भागत नाही राजाजी, तर त्यासाठी शूरांचा कलेजाही असावा लागतो. वाह वा नेताजीराव, दोस्त वा दुश्मन असावा तर तो तुमच्यासारखा. खरोखरच आम्ही आमचं भाग्य समजतो की आपल्यासारखे निस्पृह दोस्त आम्हाला लाभले. होय ना? मग त्याच दोस्तीची कदर राखायची असेल तर 4 दिवसात बादशाह शिक्कामोर्तब झालेली आमची सनद आम्हाला मिळवून द्या. नाही तर एडी बात नकोय मला. पालकर, माझ्यावर भरोसा ठेवा. वचन दिल्याप्रमाणे 4-8 दिवसात तुमची सनद तुम्हाला मिळेल अशी मी व्यवस्था करतो. पण त्याचबरोबर आपणही आपल्या वचनाला जागून आदिलशाहीवर कब्जा करण्यासाठी काहीतरी तरकीब लढवा आणि उद्या स्वारीवर निघण्यासाठी आजच फौजेला हुकूम ठेवून सज्जता ठेवा. बरं, येतो आम्ही. जय एकलिंगजी. राम राम. हुकुमशाही, जिथं पाहावं तिथं हुकुमशाही. याच हुकुमशाहीला कंटाळून मी शिवाजीशी तंटा केला.
आणि मराठ्यांचा पक्ष सोडून आदिलशाहीला मिळालो. पण तिथं सुद्धा तोच अनुभव आला. नंतर या मोगलांची गुलामगिरी पत्करली, पण इथं तर त्या हुकुमशाचा कळसच झाला. साध्या मोगल्या शिपायापासून मिर्झा राजांसारख्या अव्वल दर्जाच्या सरदारापर्यंत सारेच हुकुमशाह. यांची हुकुमशाही ही असह्य होऊन वाटतं की या नादान लोकांचे जोडे घेण्यापेक्षा तडक शिवाजीकडे जावं आणि सलोख्यानं मानाचा मुजरा करावा. पण आता तिथं तरी मानानं जगता येईल का कशावरून? मुकाट्याला सरनोबत साहेबासमोर चाल आणि तिथं तुला काय सांगायचं असेल ते खुशाल सांग. उदाजीराव, काय गडबड चालली आहे ही? आणि हे रामदासी कोण आहेत? सरनोबत साहेब, साधूच्या वेशात हा कोणीतरी शिवाजीचा आहे. लपून छपून आपल्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न करीत असताना मी त्याला कैद केलं. असं काय रे? कोण आहेस तू? महाराज, मी एक गरीब साधू आहे. विचारलेल्या प्रश्नाची नीट उत्तर दे, नाहीतर इथल्या इथं लंबे करीन. कोण आहेस तू? कशाला आला आहेस इथे? तोंडाचा कवच उघड आणि विचारलेल्या सवालाला सीधा जवाब दे. मला नक्की ठाऊक आहे की तू घोसावडा नसून घोसावड्याच्या वेशात फिरणारा शिवाजीचा हेरच आहे. नाही महाराज, मी खरोखरच हेर नाही. मग कोण आहेस तू? नाव काय तुझं? देशाचं हित साधणारा एक साधू, एक जातीवंत मराठा. तू तेवढा मराठा आणि आम्ही कोण मुसलमान? छे छे, असं कसं म्हणता? तुम्ही सुद्धा मराठेच, पण मराठ्यात सुद्धा फरक असतो. मी माझ्या देश बांधवांच्या आणि देशाच्या कल्याणासाठी घरादारावर आणि सुखाच्या संसारावर लाथ मारणारा, तर तुम्ही आपला मराठी बाणा मोगलांकडे गहाण टाकून त्यांनी टाकलेल्या भाकरीच्या उष्ट्या तुकड्यासाठी कुत्र्याप्रमाणे धावून माझ्यासारख्या साधूंना, आपल्याच भाई बंधांना गुलामगिरीत लोटू पाहणारे एक स्वाभिमान शून्य मराठी आहात. खामोश मगरूर अवलाद. नादान घोसावड्या, कुणासमोर काय बोलतोस याची शुद्ध आहे काय तुला? नेताजी पालकरांसारख्या स्वजन घातक्यांना महाराष्ट्रातील कुठला मराठा ओळखत नाही. ज्यांची बहीण मुसलमानांची रखेली झाली, ज्यांनी अनाशपथा देऊन शिवाजी सारख्या मित्राचा विश्वासघात केला, प्रत्यक्ष पत्नीची सुद्धा ज्यानं ओळख सोडली, अशा नामर्द मराठ्याची ओळख. बडबड एकदम बंद कर, नाहीतर तुझं हे दाढी पेटवून जिवंत जाळीन तुला. नड दाबून जीव घेईन तुझा. मग मी म्हणतो ते काय? तुम्ही आपल्याच भाई बंधांच्या माना मुरगळ्याव्यात. घोसावड्या, उगाच मरणाला आव्हान का करतोस? सांग, कशाला आला होतास इकडं? कसलं राजकारण खेळायला आला होतास? कोणी पाठवलं तुला? सांग, आटप लवकर, नाहीतर जीवाला मोक्षेल. बिचारे, जीवाच्या भीतीनं वारांगणेप्रमाणे दर दिवसाला धनी बदलणारे तुम्ही मला एका साधूला जीवाची भीती घालता. आणि पालकर, तुमचे जीव तरी या मोंगलाई जिवंत राहतील याची शाश्वती आहे का तुम्हाला? मूर्ख आहे सगळे. या मोंगलाच्या कृपेनं आज 38,000 होऊन बक्षिस मिळून मी 50,000 सरदार आणि मोठा जहागीरदार झालोय. आणि उद्या तू मला दख्खनचा सुभेदार सुद्धा झालेला पाहशील. सुभेदारच का, अहो छत्रपती सुद्धा व्हाल. अरे रे, एकेकाळी मुसलमानांचं नाव घेतलं तरी ज्यांच्या पायाची तिडीक मस्तकात जायची, तेच पालकरात स्वतःचं कुलशील आणि जात धर्माशी फारकत घालून त्याच अविंधांच्या गुलामगिरीचं भूषण मानून स्वबांधवांच्या आणि स्वदेशाच्या नाशासाठी टपून बसले आहेत. अरे रे पालकर, कोण हा तुमचा अधपात? गोसावड्या, बडबड बंद कर. घमेडखोर पालकर, तुम्ही अजून नशेत आहात. ज्या दख्खनच्या सुभेदारीची तुम्हाला सुख स्वप्न पडत आहेत, तिचा वाली छत्रपती शिवाजी महाराज बादशाच्या हातावर तुरी देऊन केव्हा आग्र्याहून सही सलामत निसटून तो आता रायगडाच्या मार्गाला लागला आहे. आणि लवकरच तो तुमची आणि तुमच्या मोंगल सरदारांची नशा उतरवण्यासाठी तुमच्या समोर उभा राहिले, लक्षात ठेवा. काय? शिवाजी बादशाच्या हातावर तुरी देऊन निसटला? अशक्य आहे हे. अशक्य? आणि शिवाजीच्या पलायनाचा सूड म्हणून त्याच्या ओलीस ठेवण्यासाठी नेताजी पालकरांना त्यांचा चुलता कोंडाजी यासह कैद करून आग्र्याला आणण्यासाठी बादशाचे खास हुकूम सुटले आहे, तेही अशक्य.
या नेताजीला कैद. काका म्हणजे मिर्झा राजांनी आजवर दिलेली वचनं साऱ्या गप्पाच होत्या तर. नाही नाही, मिर्झा राजे असं करू शकणार नाही. अलबत मिर्झा राजासारख्या जातीवंत राजपुताविषयी असा संशय घेणं योग्य ठरणार नाही. सरनोबत साहेब, हा हरामखोरच खरोखर गोसावडा नसून विचारे तोंड सांभाळून बोला. पिढी जात हरामखोरी करीत आलेले तुम्ही मिर्झा राजांविषयी विश्वास ठेवता आणि तो पालकरांना पटतो आणि मी मराठ्याची औलाद म्हणून सांगणारा एक मराठा साधू गैरविश्वासू. अरे माझ्यासारख्या एका मराठ्याच्या शब्दावर विश्वास न ठेवणारे तुम्ही तरी जातीवंत मराठ्याची औलाद आहात ना? गोसावड्या, बडबड बंद कर. तुझी इतकी हिंमत, मर मर आता, मर. मी आपली निर्मला. कोण? निर्मला, तू माझी पत्नी? होय धनी, दगा आहे. चला आता, उशीर नको. या बादशाही चाकरीवर लाथ मारा आणि स्वराज्याची वाट धरा. बस चुप कर. माझ्या हातचं मंगळसूत्र आणि नावाचं कुंकू पुसून पुन्हा एकदा माझं पाय धरताना लाज नाही वाटत तुला? धनी, पतीचे पाय धरण्यात पत्नीला लाज का बरं वाटावी? धनी, आता मी केवळ आपण माझे पती म्हणूनच पाय धरले असे नव्हे, तर मराठ्यांचे सरनोबत म्हणून धरले होते. सरनोबत साहेब, दगा आहे. शिवरायांच्या खास हेरांकडून मला ही बातमी कळली म्हणून मी आपणापर्यंत येण्याचं धाडस केलं. धनी, 4-2 दिवसातच बादशाही हुकुमाचे खलिते येतील आणि अनर्थ कुदरे. ठीक आहे उदाजीराव, मी या गोष्टीची शहानिशा करून येतो. तोपर्यंत तुम्ही हिला घेऊन माझ्या श्रावणीत चला आणि काही दगाफटका दिसला तर मानपान बाजूला सोडून तडक रायगडचा रस्ता पकडा. मिर्झा राजे माझ्या संधीची व्यवस्था मला कैदेत डांबूनच करणार आहेत की काय, हे मी त्यांना विचारून येतो. नाहीतर काय राजाजी, नेताजी पालकर पुन्हा विजापूरकरांना जाऊन मिळणार असंच म्हणता? हे मी कसं सांगू, पण ठरल्या कराराप्रमाणे 4-2 दिवसात बादशाह वालिदांकडून जर पालकरांची सनद नाही आली तर काय ते शिवाजींच्या पक्षालाच जाऊन मिळणार असंच ना? मग त्याची एवढी पर्वा कशाला हवी? बाल सफेद करून घेण्यापेक्षा त्यांना एकदाच जेरबंद केलेलं काय वाईट? अलबत आमच्या हाताखालच्या गुलाम जर आमच्या उरावर नाचू पाहणाऱ्या अशा नराधमांना कत्तलच केली पाहिजे. खान साहेब, इथं तुमच्या आमच्या विचारांना किंमत नसून बादशाह वालिदांच्या मर्जीचा सवाल येतो. शिवाय आपण वचन दिल्याप्रमाणे पालकरांची सनद येईपर्यंत त्यांचा मार्ग चोखायला ते मुखत्यार आहेत. म्हणजे वेळ प्रसंगी बादशाहकडून सनद यायला जर उशीर झाला तर मोगल सल्तनतीवर लात मारून पालकरांनी चालतवायचं म्हणता आणि हाती आलेला दुश्मन सहजासहजी निष्ठून जाताना डोळ्या देखत पाहून आम्ही काहीच करायचं नाही असंच की नाही? नाही, तशी वेळ खात्रीनं येणार नाही. खान साहेब, पालकर जरी आमच्या दुश्मनापैकी असले तरी ते जातीवंत मराठ्यांचे औलाद आहेत आणि जातीवंत मराठा प्राण गेला तरी दुश्मनासाठी दगा करणारा नाही. आणि कदाचित तसा भाका वक्त गुदरलाच तर ती आमची आणि आमच्या बादशाहीचीच कसूर ठरेल. हेच आम्ही म्हणतो ते हेच. जेव्हा तेव्हा तुम्ही दुश्मनाची तरफदारी करून आमच्या बरोबर बादशाहांची देखील मानखंडना करीत असता. आखी हयात बादशाही चाकरीत गुदारली, पण त्याचं चीज काय तर आमच्या हाताखाली काल आलेल्या सरदारांकडून आमचा उपमार्ग आणि त्यांना मात्र 5000 मनसब, 38,000 होन बक्षीस आणि वंश परंपरेची जागीर. आणि एवढं असूनही राजाजी आपल्या तंत्राने वागतायत ते वेगळंच. नाहीतर काय विषाद होती तो आपल्या शब्दाबाहेर वागला असता. राजाजी, मी आपल्याला स्पष्टच बजावून सांगतो, वेळीच सावध व्हा. नाहीतर शिवाजी जर का आग्र्याहून पुन्हा परत आला आणि शिवाजी नेताजी मिलाफ झाला तर ते आपल्याला महाराष्ट्रातून दिल्लीकडे पळायला सवड सुद्धा देणार नाहीत. आपणच विचार करा, आपण घडवून आणलेला तह होताच शिवाजी नेताजी तंटा होऊन नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाला आणि तोच नेताजी शिवाजी आग्र्याला जाताच पुन्हा आपला चुलता कोड्डाजी आणि मेवणा उदाजी सह येऊन मोगलात सामील झाला. याचा अर्थ काय? साऱ्या तर्जुमा कशी अगदी ठरल्याप्रमाणे जुळत आहेत.
माझा तर आधीपासूनच तसा होरा आहे आणि मी तो कित्येक वेळा आपल्याला बोलवून पण दाखविला आहे. अगदी बरोबर बोललात. नाहीतर बादशाहीच्या हितासाठी आम्ही मात्र इथे राजाजींची मतलती धरून राजकारण करावं आणि ऐन वेळी ते नेताजीने हाणून पडावं, याला फितुरी नाही तर दुसरं काय म्हणायचं? राजाजी, ही फितुरी आहे, फितुरीच. खान साहेब, इथंच तर तुमच्या आमच्या विचारांची गफलत होत आहे. खान साहेब, तुम्हाला वाटतं की नेताजीशी साक्ष करून आम्ही बादशाहला सुरुंग लावित आहोत? बिलकुल छोट समाज आहे आपला. शिवाजी आग्र्याला जाऊन कैद झाल्यापासून इथे सारे महाराष्ट्रभर मराठे पिसाळलेल्या लांडग्या गदामचे लचके तोडीत आहेत, तर विजापूरकरांचा सुद्धा जोर वाढून आमच्या पाठीवर दट्टे आहेतच. आणि त्यातूनही काहीतरी अकलमंदीची कसरत करून दाखवावी म्हटली तर हे पावसाचे दिवस. आसमान फाटल्यागत पडणाऱ्या पावसात फौजेत रोगराईला ऊत आला आहे. दिवसाघडीक शेकडो सैनिक, हजारो जनावरे पटापट प्राण सोडित आहे. आणि अशा बिकट प्रसंगी इकडचा माहितीगार म्हणून नेताजी पालकर आमच्या जवळ नसेल तर आमचाच डाव आमच्यावर उलटेल आणि पदरी नामुष्की घेऊन आम्हाला पस्तावा करावा लागणार. आणि शिवाय तो बादशाहीचा दुश्मन शिवाजी पेश कब्जा झाल्यावर वाटतं की बस झाली आता दख्खनची स्वारी, सरळ दिल्लीला कूच करावं हेच उत्तम. नाही नाही राजाजी, असं ऐनवेळी कच खाऊन कसं चालणार? बादशाहांच्या हुकमाप्रमाणे मराठ्यांबरोबर विजापूरकरांनाही नमोहरम केल्याविना ही अपेशी तोंड घेऊन बादशाह समोर गेलो तर ते नामुष्कीचं ठरेल. म्हणूनच म्हणतो, उद्याच्या उद्या मराठ्यांवर चालून जाण्याचा मनसुबा करावा. खान साहेब, मी आपल्या बाहेर नाही, पण निदान बादशाह वालिदांकडून पालकरांचे सनद येईपर्यंत तरी आपण दम धरावा असं मला वाटतं. आवीन सरदार वैदाकडून फलता घेऊन एक खंडणी सर आला आहे. शहेनशाह जिंदाबाद. आमचे नेक सरदार मिर्झाराजे जयसिंग आणि समशेर जंग दिलेर खान यास. दगाबाज शिवाजी आमच्याशी दगाबाजी करून आग्र्याहून पळून गेला आहे, तरी तुम्ही आपल्या सरदारांना सक्त ताकीद देऊन महाराष्ट्राच्या प्रत्येक मोक्याच्या जागी तळ देऊन बसवा आणि शिवाजी हाती लागतात त्याला गाडवावर बसून दिल्लीला आमच्याकडे रवाना करा. त्याचप्रमाणे नेताजी पालकर तुमच्या तैनातीत आहेत. त्याला त्याचा चुलता कोंडाजी याचा फौरन कैद करून तुम्ही जातीनं त्याला आमच्या कदमापाशी घेऊन या. हुकुमाच्या तामिलीत कसूर झाली तर उद्या शिवाजी नेताजी एक होऊन मुसलमानांना हिंदुस्थानात मोंगली राज्य टिकवण्यास महाग पडेल. आपला शहेनशाह आलमगीर बादशाह. काय? या अल्लाह, हा शिवाजी माणूस आहे ना? इकडं महाराष्ट्रात जंगे मैदानात आम्हाला नमो हराम केलं म्हणून हर युक्तीनं त्याला आग्र्याला पाठवून तुरुंगात डांबून टाकलं, तर तो तेथूनही पसार झाला. काय अक्कल असेल, काय हिम्मत असेल या शिवाजीला? या दखलेचा काय संबंध? खान साहेब, शिवाजीच्या या पलायनात हिंदूंचा कड होता. बादशाही राजपूत सरदारांची ही सारी फितुरी होती. राजाजी, आपण तर काहीच बोलत नाहीत. खान साहेब, काय बोलू नी कसं बोलू? माझा मेंदूच तर आता बिलकुल काम देईनासा झालाय. किती प्रयासाने मी शिवाजीला आग्र्याला पाठवून दिला, पण बादशाहने आमचा शब्दाचा मान न राखता त्याला कैद केलं. पण तो शेराचा बच्चा जान सलामत राहून महाराष्ट्राच्या वाटेला लागला. हे वाचलं आणि जीवाला आराम वाटला. तर एकीकडे आज 6 महिने ज्याने खांदाची खांदा भिडून आम्हाला साथ दिली, त्या नेताजी पालकराचा बादशाही कैदेचा हुकूम वाचून वाटलं की साऱ्या हयातभर केलेल्या कर्तबगारीवर विरजण घालण्यासाठी ती काय बादशाहांनी या उतरवयात आमच्यासाठी कामगिरी नेमली. खान साहेब, तुम्हीच सांगा, तुम्हाला आवडला का बादशाही हुकूम? अलबत्त आवडला. जशास तसं वागलो नाही तर ते राजकारण कसलं? शिवाय नेताजी शिवाजी मिलाफ होऊन बादशाहीला सुरुंग लावून देण्यापेक्षा त्यानं जेरबंदच का तर त्यानं एकदम कत्तल केल्याने काही हरकत नाही. दिलेर खान, उगाच काहीतरी बरडू नका. उद्याच्या मरणाचे वेध आज घेणं राजकारण म्हणून ठीक दिसत असलं तरी एका निरपराध विश्वासू मित्राला दगा करणं माझ्या राजपूत राजनीतीला ते शोभणारं नाही. राजाजी, हे राजपुतांचं राज्य नव्हे. आपण बादशाहीचे गुलाम. बादशाह देतील ती भाकरी खाऊन सांगतील ती चाकरी करायचं हेच आपलं काम. आणि चाकरीत न्यायनीतीच्या कल्पनेला थारा नसतो. म्हणूनच म्हणतो, बादशाहांच्या हुकमाप्रमाणे नेताजीला कैद झालीच पाहिजे. दौलत खान, 4 शिपाई बरोबर घेऊन जाऊन नेताजी पालकराला कैद करून राजाजींसमोर हजर करा. जी हुजूर. थांबा दौलत खान. खान साहेब, वेळ प्रसंगी
मी सल्तनतीचा चाकर म्हणून खाल्ल्या अन्नाला वेळ प्रसंगी मी बादशाला त्याची प्राणत्याग सुद्धा करीन, पण प्रत्येक वेळी जर बादशाह आमचा शब्द मोडू लागले आणि आमच्या पदरी वचनभंगाचं महापातक बांधू लागले तर ते मी आता मुळीच सहन करून घेणार नाही. असं असेल तर आपली कामगिरी आम्हाला पार पाडावी लागेल. नाही, तो अधिकार माझा आहे. या स्वारीतला सर्वाधिकारी मी आहे आणि अधिकारच्या हाताखालच्या सर्व सरदारांनी अधिकारी सांगतो तेच हुकूम मानले पाहिजेत. बादशाहच्या दुश्मनाशी दोस्ती राखून बादशाहचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्याचे हुकूम मानायला हा दिलेर खान कधीही तयार नाही. दिलेर खान, अधिक उन्हा विचार केल्याखेरीज केडी जबान खोलाल तर याचा नतीजा म्हणून तुम्ही जान गमावून बसाल. हरगिज नाही. बस करा ही घमेंड. सल्तनतीच्या दुश्मनाशी दोस्ती राखून बादशाहशी दगाबाजी करणाऱ्या आजच दिलेर खान काही नमक हराम बनला नाही. ऐकलात? प्रसंगी जर तुमच्याशी 2 हात करावे लागले तरी हा नेक दिलेर खान पाठी हटणार नाही. नादान, जबान एकदम बंद करा. नाही, हरगिज नाही. हरगिज नाही? मग थांब, या समसरीनं तुझी जबान एकदम बंद करतो. राजाजी, येऊ नये तो पुरा वक्त तुम्ही आणलात. घ्या, होऊन जाऊ द्या तुमचे आमचे 2 हात. जय कलिंगजी. अल्लाहू अकबर. खान साहेब, काय मांडलं आहे आपण हे? खान साहेब, तुम्हाला अल्लाची कसम, हात माग घ्या. थांबा सरनोबत. या जंग बहादूरने या म्हातार मिर्जाची ताकद तरी आजमावू द्या. नामर्थ हैवान. राजाजी. खान साहेब, आपण भांडता आपसात असा भांडता सर्वनाश मात्र ओढवून घ्याल तुम्ही. बेशक पालकरांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. खान साहेब, आम्ही आपलं दिल जाणतो, पण बादशाही फरमानाविरुद्ध वागून कसं चालेल? राजाजी, आपण आपल्या शामियान्यात चला. योग्य ती जबाबदारी पडायला खान साहेब समर्थ आहेत. ठीक आहे, आम्ही जातो, पण उद्या सूर्योदयापूर्वी बादशाही फरमानची अंमलबजावणी राजाने केली तर ठीक, नाही तर इस्लामाच्या इज्जतीसाठी आम्हाला खाल्ल्या अन्नाला जगावं लागेल, हे आम्ही स्पष्ट सांगून ठेवतो. दिलेर खान, थांबा. अखेर वचनभंगासारखं महापातक बांधून तोंडाला काळोखी फासण्याची वेळ आली आहे. सारी उमर बादशाहीत वेचली, पण त्याचा मोल काय? तर न्याय आणि नीतीचा खून आणि स्वतःचा अधपात, जन्मभर पश्चाताप. खान साहेब, राजाजीवर असं कोणतं संकट आलं आहे की ज्याचा आता त्यांना जन्मभर पश्चाताप करावा लागणार आहे? राजाजी, तुमचं दुःख मला सांगा. हा नेताजी पालकर तुमच्यासाठी जान कुर्बान करण्यासाठी तयार आहे. होय पालकर, आज माझ्या खतरात तुमची जान कुर्बान केली जाणार आहे. काय राजाजी, तुमच्या भाषेचा अर्थ काय? अर्थ? अहो दौलत खान, पाहता काय? तुमच्या या नेताजीला कैद करा. दगा, या नेताजीला कैद? मिर्झा राजे, शेवटी दोस्ती पोटी जहर दोखलात. विश्वासघात केला तुम्ही. होय पालकर, आज मी तुमचा एका मित्राचा विश्वासघात केला. नाही पालकर, मी आज माझा स्वतःचाच विश्वासघात करून घेतलाय. हो पालकर, तुम्ही असे गप्प का? निदान शिवाशाप द्या, निदान काहीतरी बोला, निदान जोडे तरी मारा, म्हणजे मित्रद्रोहाच्या पातकाबद्दल तेवढं तरी परिमार्जन होईल. राजाजी. खान साहेब, घेऊन जा या कैद्याला इथून. नाही, आता मी हे कुणाच्या नावाने कुंकू लावू? माझं सौभाग्य, माझा सरनोबत, आई गिरिजाबाई आता जन्मभर रडत राहणं हेच का माझ्या ललाटी लिहिलं आहे? हे कैलासनाथा, माझ्या कुळींच्या समर्था, पूर्वजन्मी मी चांडाळीनं कुणा साध्वीच्या सौभाग्यावर घाला घातला होता, म्हणून माझ्या भालींचा मंगल मळभट आज वैऱ्यांकडून पुसला जाऊन आज 7 वर्षे मी विधवेचं जिणं जगत आहे. भगवान चंद्रमोहन, खरंच का मी इतकी पापिणी आहे की माझा सरनोबत मला कायमचा विसरला? नाथ, आपली सेवा करताना माझ्या पदरी इतकंही पुण्य नव्हतं की म्हणूनच का आपण माझा त्याग केला? नाथ,
नाथ, कुठं कुठं पाहू मी तुम्हाला? विश्वेश्वरा, खरंच मी चुकले का की दादाला न्याय देण्यात महाराजांकडून गफलत झाली? उदाजी दादासारख्या गुन्हेगाराला जर छत्रपतींनी गय केली असती तर आजचा स्वतंत्र महाराष्ट्र रूपी स्वराज्य वृक्ष कसा वाढीस लागला असता? मग काय माझा सरनोबत गुन्हेगार? होय ना, आपणच गुन्हेगार बरं. स्वराज्य रवीने आखून दिलेली शिस्त धारा मोडली. तुम्ही देशाशी द्रोह केला आणि मोगलांच्या कपट जालात फसला. माझ्या माती हा वैधव्याचा का? मी विधवा. मग आज 7 वर्षे मी माझ्या मनाची फसवणूक करूनच का हे जीवन जगले? का? कुणासाठी जगले? कशासाठी हवं आहे आता हे जीवन? देशासाठी, मराठ्यांच्या महाराष्ट्रासाठी तुझं जीवन आहे आणि तू ते जगलं पाहिजेस. निर्मला, तू अखंड सौभाग्यवती असूनही एखाद्या विधवेचं जीणं डोळ्यात दुःखाश्रूचा टिपूसही आणू न देता गेली 7 वर्ष जगत आलीस. आणि आज शिलंगनाच्या शुभदिनी असं एकाती रुदन का? बोल बोल माझ्या माय भगिनी, या शिवाजीकडून, या तुझ्या भावाकडून काही प्रमाद घडला का? नाही महाराज, आपणासारखा राष्ट्राचा बोहरा मला या अभागिणीला भाऊ म्हणून लाभला. म्हणून तर पतिविरहाचं दुःख साहून राष्ट्राची पायकी पत्करली. मराठ्यांच्या राजानं चोळी बांगडी लेव व्हावी इतकी मी भाग्यवान. पण भाऊ राया, आज दसऱ्याच्या निमित्तानं सीमोल्लंघन करून दिलेर खानाशी झुंजायला निघालेल्या मराठ मावळ्यांच्या सख्यांनी त्यांना ओवाळलेल्या पंचारतीकडे पाहून वाटतं की आज माझे सरनोबत असते तर ती सुद्धा. होय निर्मला, तूही त्याला पंचारती ओवाळली असतीस आणि आम्ही त्याला आमच्या हृदय सिंहासनावर चिरस्थायी केलं असतं. पण दुर्भाग्य आमचं आणि आमच्या राष्ट्राचं की नेताजी पालकर आमच्याशी रुसवा करून मोगलांना जाऊन मिळाले, अखेर मुसलमानही झाले. त्यावेळी शिरस्त्याप्रमाणे आम्ही उदाजीरावांना न्याय सांगितला. राष्ट्रहित्या दृष्टी आम्ही योग्य तेच केलं असं आम्हाला वाटलं. नेताजीराव इतका आत्मघातकी आतताईपणा करतील याची जराशी सुद्धा आम्हाला कल्पना असती तर आम्ही आमचा हेका तडीच नेला नसता आणि तुझ्यासारख्या साध्वीच्या डोळ्यातून दुःखाश्रू गाण्याचा बुरा वक्त कधीही आला नसता. नका नका महाराज, माझ्यासाठी, या अभागिनीसाठी जीवाचा असा वैताग करून घेऊ नका. कुणीही राज्य करता आपल्या देशाच्या अब्रू रक्षणाकरता, धर्माच्या संरक्षणाकरिता जे धारे ठरवतो व कायदे करून राज्य चालवण्याची जडजोखीम आपल्या शिरावर घेतो, त्यानं राष्ट्रघातास प्रवृत्त होणाऱ्या देशद्रोहाची सजा दिली असती तीच आपण दादाला सांगितली. पण माझंच दुर्दैव आड आलं आणि सरनोबत पालकरांनी माथ्याचा अंगार करून माझ्या नशिबी हे जिवंत पतीची विधवा म्हणून जगणं नशिबी आणलं. त्याला आपण तरी काय करणार महाराज? माझंच नशीब फुटकं म्हणून कपाळभर मळवट लेऊनही मी कपाळ करंटी ठरले. मी विधवा नाही. नाही नाही निर्मला, तू विधवा नाहीस, तर तुझ्या त्यागानं तू अखंड सौभाग्यवती आहेस. पण मी मात्र वैधव्य भोगीत आहे महाराज. होय होय निर्मला, मी आज राजा असूनही एकटा आहे. वयाच्या 15व्या वर्षी मी आई भवानी समक्ष स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्या घडीपासून आज 27 वर्ष मी वैऱ्यांशी ज्यांच्या जीवावर झगडलो, महाराष्ट्राला परकीयांच्या मगरमिठीतून महाराष्ट्र रूपी स्वराज्याची गजांत लक्ष्मी उभी केली, ते माझ्या जीवाभावाचे जीवलग मित्र, माझे पंचप्राण राष्ट्राच्या कामीस आले. मला एकटंच सोडून गेले. ज्या माय माऊलीनं मोगलांचं सत्य स्वरूप आणि हिंदूंची त्यांच्या धर्मासकट चाललेली दैना माझ्या समोर मांडून मला स्वराज्य संस्थापक बनवलं, ती माझी राजमाता, तीही मला सोडून गेली. निसर्गाच्या न्यायाला कौल देऊन
ही सारी दुःख मी पाठीशी घातली, पण सरनोबत नेताजी पालकर, प्रत्यक्ष शिवाजीचा उजवा हात, तोही मोगलांनी मला साफ गफलतीत तोडून नेला. हे दुःख आम्ही कसं विसरावं? आज दिलेर खान चालून आला असता, त्याच्या तोंडावर कोणाला देऊन मी समाधान मानावं? तिकोजी, तुझीच मार्ग प्रतीक्षा करीत होतो. बोल, काय बातमी आहे? महाराज, बातम्या अत्यंत महत्वाच्या आहे. मोगल सरदार दिलेर खान आणि त्यांचा साथीदार मोहम्मद कुली खाननं स्वराज्याच्या पूर्व भागात रात रोज हैदोस मांडला आहे. नजरेच्या टप्प्यात येणाऱ्या मराठ्यांची गाव जळून सिग्मा सुरू केला आहे. मराठ्यांच्या लेकी बळीची अब्रू राज रोज लुटली जात आहे. हिंदूची देवळं मोडून मशिदी उभारल्या जात आहे, तर देवाच्या मूर्ती दगडा धोंड्याच्या समजून मशिदीच्या पायऱ्यासाठी उपयोग त्यांचा केला जात आहे. विहिरी तलावात गोमांस टाकून गावांचे गाव बाटून अखेर हिंदूंना जबरदस्तीने मुसलमानी धर्माची दिशा दिली जात आहे. अरे रे, काय ऐकतो आम्ही हे? धर्मावर गंडांतर नाही नाही. दिलेर खान, 7 वर्षापूर्वी तू माझ्याशी दगा करून अब्रुनिशी जरी परत गेला असलास, तरी तुझ्या जुलमांचा, अन्यायाचा सूड मी मोगली गिजडांच्या फडाचा पाडून न उगवीन. तरच हा शिवाजी शहाजी भोसलेची औलाद सांगणार नाही, हे लक्षात ठेव. महाराज, सेनापती विश्वासरावाने सांगितलं आहे की 5000 सैन्याची कुमक पाठवा, नाहीतर मोगलांना आवर घालणं बाहेर जाईल. मग काय? मग आमच्याशी आणाशब्दा घेणारे माने, शिर्के, निंबाळकर मोगलावर चालून गेले, त्याचं काय झालं? वैराशी झुंजताना कामास का आले? शिंदे, माने, शिर्के, निंबाळकर जर या देशाच्या कामी येण्यात काम तुझं सद्भाग्य असतं, तर महाराष्ट्राच्या हद्दीत पाय रोवून राहण्याची मुघलांची काय मजाल होती? तर काय महाराष्ट्राच्या मर्द मराठ्यांनी हातात कंकण भरून नामुष्कीचा जिणा जगण्यासाठी वैऱ्यांना पाठ दाखवली? बोला बोला विचारे, साफ साफ खुलासा होऊ द्या. महाराजांनी स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ रोवल्यापासून भोसले वरचढ झाले, म्हणून अव्वल 25 वर्ष आणि प्रत्यक्ष राज्यारोहणाप्रसंगी सुद्धा डोळ्यात तेल घालून ज्या मराठ्यांनी भोसल्यांचा नक्षा उतरविण्यासाठी विरोधी प्रयत्नांची शिकस्त केली, म्हणून अखेर भर दरबारात ज्या मराठ्यांना छत्रपतींच्या दिव्य तेजानं दिपवलं, त्याचा सूट घेण्यासाठी सारे मराठे मोगलांना जाऊन मिळाले. महाराज, अरे रे, कोण हा अदपाद आम्हा महाराष्ट्रीयांचा? अशी ही आपापसातली भाऊबंदकी पाहिली की राष्ट्राच्या भवितव्याबद्दल मन कसं शासंक बनतं. बोला उदाजीराव, तुम्ही सांगितलेली बातमी खरी आहे ना? होय महाराज, दिलेर खानानं आपल्या सर्व सरदारांना मोहम्मद कुली खानाकडून फितवून त्यांना आपले गुलाम केले, आमच्या विरुद्ध कामास लावले. मोहम्मद कुली खाननं आमच्या सर्व सरदारांना फितवलं? आमच्या सर्व नेकजात सरदारांना फितवण्या इतका हा बुद्धिमान सरदार, या शिवाजीला शह देणारा मोहम्मद कुली खान आहे तरी कोण? आज 27 वर्ष मोगलांशी आमचा सामना झाला, पण मोहम्मद कुली खानचं नाव कधीही ऐकलं नाही. महाराज, हा मोहम्मद कुली खान म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष नेताजी पालकर आहे. असं एकूण आमचाच होरा खरा ठरला तर मोहम्मद कुली खान म्हणजेच नेताजी पालकर. दादा, दादा, काय सांगितलं तुम्ही? माझे नेताजी, मराठ्यांचे सरनोबत म्हणजेच मोहम्मद कुली खान म्हणता. जात धर्मावर लात मारून मुसलमान झालेले देशद्रोही पालकर म्हणजेच आजचा हिंदूंचा वैरी मोहम्मद कुली खान म्हणता. दादा, दादा, खरं सांगता आहात का तुम्ही हे सारं? होय अक्का, आणि हा पा मला पालकरांकडून आलेला खलिता. मी सुद्धा त्यांच्या पक्षात सामील व्हावं म्हणून 2000 मनसब आणि 5 लाखाच्या जहागिरीची प्रत्यक्ष सनद. महाराज, महाराज, पालकरांनी उलट जबाब मागितला आहे. हो, जबाब कसला देत बसला आहात? सोन्यासारखी संधी चालून आली आहे. बादशाही पक्षाला जाऊन मिळा आणि आपल्या जन्माचं कल्याण करा. नका नका महाराज, मला आता असं लाजू नका. महाराज, तो पूर्वीचा नादानुदाजी केव्हाच मेला असून आता जो तुमच्यासमोर उभा आहे तो शिवरायांचा
माझ्या महाराष्ट्राचा पायी जातीवंत मराठा उदाजी विचारे आहे. महाराज, आता आपणच माझं सर्वस्व, माझं दैवत, माझं परमेश्वर, सर्व काही आपणच आहात. ठीक आहे, उठा विचारे. महाराज, किती किती अभागी मी. महाराष्ट्रातल्या पोरी बाळींना जर पालकर म्हणजेच मोहम्मद कुली खान हे कळलं तर आधीच काळं झालेलं हे तोड मी कुणाला आणि कसं दाखवू. निर्मला, धीर धर. तुझ्यासारखी साध्वी प्रतिवता तूच. तुझी पुण्याई थोर, तुझा त्याग अपूर्व, म्हणून आज 7 वर्षानंतर का होईना नेताजी पालकर शिवाजी समोर येणार आहे. आई भवानीचीच कृपा झाली तर तुझा नेताजी महाराष्ट्राचा सरनोबत आम्हाला पुन्हा मिळेलही याची खात्री बाळग. महाराज, आपण प्रत्यक्ष सांभाचे अवतार, सारा महाराष्ट्र आपणाला 11वा अवतार मानतो. महाराज, माय भवानीच तर आपल्या मुखावाटे बोलली नसेल ना. अखंड सौभाग्यवती भव. काय काय आशीर्वाद दिलात महाराज. अखंड सौभाग्यवती भव. महाराज, आता कसं शक्य आहे ते. मुसलमान सरदाराची हिंदू पत्नी मी अखंड सौभाग्यवती कशी. महाराज, माझा अर्ज ऐका. मला एकच भिक्षा घाला. छत्रपतींचा शब्द खरा करण्यासाठी मोंगल सरदार मोहम्मद कुली खानाला कैद करून पुन्हा हिंदू करा आणि धर्मात घ्या. माझं कुंकू मला परत द्या. नाहीतर ज्या नराधमांनी माझ्या सौभाग्यावर घाला घातला त्याला तरी या दुनिये पार करा. मग मी या राष्ट्रासाठी वैधव्यातच जिण्यातच या जिभाचं सोनं मानेल. महाराज, थोरा मोठ्यांनी सहज उच्चारलेले शब्द सुद्धा खरे करावेत अशी धर्मनीती आहे. महाराज, घाला, एवढी एकच भिक्षा घाला. बोला महाराज, असे गप्प राहून माझा अंत पाहू नका. निर्मला, मराठ्यांच्या या राजानं तुझ्या धर्मबंधूने जो तुला शब्द दिला आहे तो नीट विचार करून दिला आहे. उदाजीराव, खाली त्याचा जबाब धाडा. मसलत मनी आली, अत्यानंद झाला. थोड्याच दिवसात आपणास येऊन मिळतो. टिकोजी, या खलित्याचा जबाब घेऊन जाण्यासाठी निघण्याची तयारी कर. उदाजीराव, मोहम्मद कुली खानाच्या परिपत्यास आम्ही स्वतः जाऊ. जा, गडावर जाऊन कुचाचा रणशिंग फुंका. जय भवानी, जय शंकर, हर 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 महादेव. सय्यद अली, हे अब्दुल रहमान, नौसाजी, नौसाजी. हाजी सरकार. हरामखोरा, इथं पारा देतोयस की झोपा काढतोयस. आणि तुझे साथीदार कुठे गेले. आणि श्रावणीभर कसला जल्लोष चाललाय. सरदार विचारे आपल्या पक्षाला मिळाल्याबद्दल दौलत खान खुशी खातीर. चुप, नादान हरामखोरा. जा आणि त्या दौलत खानाला जाऊन सांग, म्हणावं की हा जल्लोष एकदम बंद कर आणि माझ्या मुलाखतीला ये म्हणून. जी सरदार. तौबा तौबा, सारा तातंत्र सोडला या मोगल सरदारांनी. जिथं प्रत्यक्ष बापाची मुलाला, भावाची भावाला जिथं ओळख नाही, ते सैतान माझ्यासारख्या बाडक्या मुसलमानाची काय मुलायजा राखणार. पण म्हणावं, गाठ माझ्याशी आहे. अशा बेपरवाई बद्दल यांना साऱ्या सरदारांना फासावर नाही चढवलं तर नाव नाही सांगणार मोहम्मद कुली खान म्हणून. आधी स्वतःच्या गळ्याभोवतीचा फास सोडवा आणि मगच मुघल सरदारांना फासावर लटकवा. मतलब? आणखी मतलब कसला. शिवाजीशी म्हणजे साक्षात मृत्यूशी झुंज द्यायची असताना तुमच्या हाताखालचे सरदार रंगढंगात डंग होऊन जातात आणि वर मारे दिमाखात तोंड करून आम्हालाच विचारता मतलब. वा, म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात त्यातला हा प्रकार झाला. दिलेर खान साहेब, तुमच्यासारखे मुकत्यार जिथे रंगढंगात मशगूल होऊन मदिरा आणि मदिराक्षी यांनाच आपलं इति कर्तव्य समजतात, तिथं लढाई कुणी आणि कुणाशी तरी करावी.
मग शहेनशाहनं तुम्हाला दख्खनात कशासाठी पाठवलंय? फोकटचं मोठेपणा मिरवायला? चूप! बडबड एकदम बंद कर आणि आताच्या आता दिलेर खानाला हुकूम फरमाव की हा उरूस बंद कर म्हणून. दौलत खान, हा तुमच्या श्रावणीवर कसला बरा उरूस चाललाय? हुजूर, कसूर माफ बसावी. आजचा जल्लोष दिलेर खान साहेबांच्या आज्ञेनुसार. काय? खान साहेबांच्या आज्ञेनुसार हा जल्लोष चाललाय? तर खान साहेब, तुम्ही इथं नाच तमाशे करायला आलात की शिवाजीवर स्वारी करायला आलात? तौबा तौबा, या इला इल्लिल्लाह, इन दोस्तों से मुझे बचाओ. दौलत खान, तुम्ही माझ्या हुकुमाशिवाय जुलूस साजरे करून मोगल सल्तनतीशी बेईमानी केलात. याबद्दल मी तुम्हाला 1 महिन्याची तनखा बंद अशी हुकूम फरमावतोय. जा, चालते व्हा इथून. आणि अशी बेपरवाही जर पुन्हा कराल तर दख्खनच्या कडेपठारावरून तुमचा कडेलोट केला जाईल. समजलात? जा, चालते व्हा इथून. दौलत खान, थांबा जरा. मोहम्मद खान साहेब, दौलत खान बेकसूर आहे. त्यांना एक वेळ माफी असू द्या. नाही, अशा गुन्हेगारांना जर आम्ही माफ करत गेलो तर आजची वैभवशाली मोगल सल्तनत उद्या होती की नव्हती हे जगाला कळणार देखील नाही. मोहम्मद खान, हा माझा अपमान आहे. मी या मोहिमेतील मुखत्यार आहे आणि माझ्या हाताखालच्या सरदारांनी माझे हुकूम मानले पाहिजेत आणि मी दौलत खानाला हा कसूर माफ केला आहे. पण माझा हुकूम मोडून ते अजूनही इथे थांबल्याबद्दल मी त्यांना कडेलोटाची शिक्षा देत आहे. कोण आहे ती? जा, यांना घेऊन चला आणि एकदम यांचा कडेलोट करून टाका. थांबा. मोहम्मद खान, अशा माथे फिरूपणाने जर निर्णय घेऊ लागलात तर दौलत खानाच्या संरक्षणासाठी माझ्या कमरेला शमशेर लटकली आहे हे विसरू नका. परवा नाही, माझ्या वचनपूर्ततेसाठी आणि मोगल सल्तनतेच्या कल्याणासाठी तुमच्यासारखा नेक सरदार माझ्या हातून मारला गेला तरी त्याची मला आता परवा नाही. वाह वारे मेरे दोस्त, इलाही इल्लल्लाह कि तूने ऐसा नेक मुसलमान बंदा इस शाही सल्तनत को दिया. या दोस्त, एकदा तुम्हाला मला छातीशी लावू द्या. खान साहेब, हे आज तुम्ही कसलं नाटक चालवलं आहे? या नाटकाचे सूत्रधार खुद बादशाह वालिदच आहेत. मोहम्मद कुली खानावर मोगल सरदारांचा विश्वास नाही असं पाहून त्यांनी तुमची सतू परीक्षा घेऊन त्यांना खात्री पटवून दिली आहे. हा पहा शाही खलिता. खरंच तो शिवाजी दुर्दैवी आहे म्हणून साक्षात तुम्ही त्यांचे उजवे हात, सरनौबत नेताजी पालकर मोहम्मद कुली खान झालात. बादशाहीतील खलित्याप्रमाणे उद्याच्या उद्या शिवाजीवर चालून जाण्याचा मनसुबा करावा. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. बेशरम, बेरड, आज 7 वर्षे बादशाहसाठी हाडाची ताडं केली, पण या बादशाहला आणि त्याच्या या मोगल सरदारांना माझी सत्व परीक्षा पाहायची होती. काय रे तुझी ही दशा? या अशा नामुष्कीचं जीणं जगण्यापेक्षा आत्मघात करून जगातून नाहीसं झालेलं काय वाहे? घात झाला, छावणीवर हल्ला आला. काय? छावणीवर शिवाजीचा हल्ला झाला? चला थांबा जरा, इतक्या आधी लढाईची धांदल कशाला? विश्वासराव, तुम्ही सुट्टीत तर आहात ना? छावणीवर शिवाजीचा हल्ला झालेला आहे आणि तुम्ही इथं येऊन मला सुट्टीत धांदल कसली म्हणून विचारता? तुम्हाला लाज नाही वाटत? हा, खबरदार पालकर, पाऊल पुढे टाका. जरा शिवाजीचा सरदार
तुमच्या इच्छा इथे लंबे करील हे ध्यानात ठेवा. काय उदाजी, तुमच्या या विरोधाचा अर्थ काय? सर, छे, हरामखोरा, मला याद आता तुझीच पितोरी दिसते. प्रायश्चित्ताची गरज तुझ्यासारख्या देशद्रोही धर्मद्रोही पाप्याला. नका बाजा, घे तुझ्या प्रायश्चित्ताची फळ देतोय तुला. ये पालकर, अगोदर स्वतःच्या बायकोशी 2 हात करा आणि मग उदाजीला प्रायश्चित देण्याच्या गोष्टी करा. उदाजी दादा, चला माग सरा. देशाशी द्रोह करून पालकर आपले तसेच माझेही शत्रू झाले असले तरी ते माझे पती परमेश्वर आहेत. तेव्हा त्यांना तुमच्या हातात न देता मी ही विचारांची कन्या आपल्या देशद्रोही नवऱ्याला नेस्त नाबूद करण्याचा हक्क आपल्याकडे घेते आहे. चला बाजूला व्हा म्हणते ना. अशा आणीबाणीच्या प्रसंगी हा भलताच धाडस करू नकोस, नाहीतर नाहक माझ्या तलवारशी बळी पडशील. उदाजी, मराठ्यांची औलाद म्हणून सांगतोस आणि बायकांना पुढं करून लढा मारतोस काय? असं इतकी घमंड? हक्का चल बाजूला हो, मी लढतो त्याच्याशी. हा पालकर, सांभाळा. अरे तुम्ही काय लढणार या मोहम्मद कुली खानाशी? जा तुमच्या शिवाजीला बोलवून आणा, त्यालाच दाखवतो मी माझ्या तलवारीची धार. मोहम्मद खान, हा पहा शिवाजी तुमच्या समोर उभा आहे. शिवाजी, शिवाजी, तो होय. दगाबाज शिवाजी तू तर. होय, एकेकाचा तुमचा मित्र शिवाजी शिवबा तो मीच आहे. चला चालवा तुमचा हात आणि या शिवाजीला शिवाजी, शिवाजी, नाही नाही, मी तुमच्यावर तलवार चालवणार नाही. शिवाजी, मला क्षमा करा. महाराज, मी एक अदम पापी आहे, चांडाळ, आरामखोर आहे. मला माझं शिरच्छेद करून एकदम मला या दुनियेतून नाहीसं करा. मला माझ्या प्रायश्चित्ताचं फळ द्या. उठा उठा पालकर, पश्चातापासारखं प्रायश्चित्त नाही. मग मी तरी आणखी तुम्हाला कसलं प्रायश्चित्त देऊ? महाराज, दिलेर खानाने आपली बहुतेक फौज कापून काढली. आपला सैन्यासारखा माघार घ्यायचा आहे महाराज. निर्मला, सांभाळ. पालकर, आपल्या पत्नीचं रक्षण करा. आम्ही उदाजी सह दिलेर खानाचा समाचार घेतो. नाही नाही महाराज, मीच त्या दिलेर खानाचा समाचार घेतो. या माझ्या अधोगतीचं मूळ हा दिलेर खानाच आहे. मीच त्याला या दुनियेतून नाहीसं करतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. जा, आई भवानी तुम्हाला विजयी करील. लड़ो लड़ो, वारे मेरे शेरों, टूट पड़ो, छोड़ना नहीं किसी को. शाबाश शाबाश, काटो काफरों को, काटो काटो सारे काफरों को. वारे मेरे शेर, लड़ो. बहुत खूब, लड़ो, छोड़ना नहीं किसी काफिर को, काटो. ठहर जा नामर्द, हैवान, दगाबाज, काफर की औलाद, कुठे जातोस पळून? याचा सारा जन्म धनाबाजीत गेला. त्याच नादानानं याद उदाजीला नेकीचा सवाल करताना शरम वाटायला हवे. हरामजादा, जबान चालून मला अद्दल घडवतस काय?
थांब, तुझ्या लेकीचं बक्षीस देऊन तुला नरकातच पाठवतो. तू मला नरकात पाठवतोस की स्वतःच जन्नत मध्ये जातोस हे कळलंच तुला आता. पळाले हरामखोर. वाह वाह रे मेरे शेर. सुलेमान, दौलत खान टूट पडो. अरे कापून काढा त्या काफरांना. लढो लढो. अरे सुलेमान, दौलत खान सांभाळो. तो आला मराठ्यांचा हल्ला. सांभाळो. खान साहेब दगा झाला. आपल्याकडील मराठी सरदार आपल्यावरच उठून आपल्या सैन्याची कत्तल करत आहेत. ते पहा, ते पहा. तौबा तौबा, दगा झाला. खान साहेब विचार कसला करता. चला काढता पाय घ्या, नाहीतर. नामर्द, ऐन गुजरीला पळून जाण्याच्या बाता करतोस. जा, तुटून पडा दुश्मनावर आणि जान कुर्बान करा आणि फतेह करा. पुन्हा जर अशा पळून जाण्याच्या बाता केल्यात तर गर्दन मारून गाढवावरून धिंड काढेन. जाओ, अल्लाहू अकबर. मारो, काटो. अरे अरे, दगा झाला. दौलत खान सांभाळो. हा आला मराठ्यांचा दुसरा हल्ला. या अल्लाह, हे तर पिसाळ झाली आहे. अरे दौलत खान संभालो, संभालो खुद को. आजची ही तुमची मर्दुमकी पाहून स्वर्गातील देवांनाही हेवा वाटेल. नाही महाराज. सर्व सरदार मंडळी हो, आजच्या या शुभप्रसंगी महाराष्ट्राच्या नेताजी पालकरांना मी सरनोबत म्हणून पुन्हा मानाचा मुजरा करा. नाही नाही महाराज, मला हा मानाचा मुजरा घेण्याची माझी लायकी नाही. मराठ्यांचं सरनोबत पद माझ्यासारख्या बाडग्या मुसलमानांना देऊन ते भ्रष्ट करू नका. महाराज, माझी आता ही शेवटची इच्छा आहे की या जगाचं आता राम राम. महाराज, मला माझ्या पापाचे प्रायश्चित्त घेऊ दे. सर्व मंडळी हो, आता मला माझ्या पापाबद्दल क्षमा करा आणि महाराष्ट्राला मला शेवटचा दंडवत सांगा. जय भवानी, जय जय भवानी, जय जन्मभूमी, जय महाराष्ट्र. पालकर, हे काय करीत आहात तुम्ही? माझ्यासारखा क्रियानिष्ठ पाप्यानं आता या समाजात जगून तरी काय उपयोग आहे? तुमच्या दृष्टीनं नसेल, पण राष्ट्राला तुमची गरज आहे. हिंदू धर्म तुमच्याकडे आतुर आशेने डोळे लावून पाहत आहे. पालकर, आपला हिंदू धर्म इतकाच असहिष्णू नाही की तो तुम्हाला दूर लोटेल. दुर्दैवाने तुम्ही मुसलमान झाला असलात तरी हाडाचे मनाने तुम्ही हिंदूच आहात. आणि म्हणूनच आजच्या प्रसंगाची तमा न धरता मी भावी काळाचा वेश लक्षात घेऊन पालकरांना माझ्या उजव्या हाताला सरनोबतांना हिंदू म्हणून करून घेण्याची जाहीर घोषणा करीत आहे. त्यांना मानाचा मुजरा करा. बोला सरनोबत नेताजी पालकर की जय. बोला सरनोबत नेताजी पालकर की जय. बोला सरनोबत नेताजी पालकर की जय. बोला शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 महादेव. हर 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 महादेव. हर 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 महादेव. बोला श्री केळबाई माता की जय. बोला श्री केळबाई माता की जय. श्रीदेवी भराडी जलमी देव जय.
श्रीदेवी वराडी जन्मी देव.